श्रावण सरींनो या कवितेनंतर मी बैजनाथ अनमुलवाड नांदेडून आलेले आहेत. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात मराठीचे अध्यापन करतायत. आदिवासी समाज संस्कृती आणि साहित्य या ग्रंथाचं संपादन त्यांनी केलंय. त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत, भिग रोहमारी पुरस्कार वगैरे वगैरे. बैजनाथ अनमुलवाड आहेत का? समन्वयक ललित लोककलावंत निवड समिती, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य. येस सर. नमस्कार. अतिशय सुंदर अशा कविता ज्यांचा आपण मागच्या 2 तासापासून आस्वाद घेतो आहोत. तर खास करून माझ्या कवितेपूर्वी 1-2 ओळी या मान्यवर कवींसाठी. अथांग कल्पनेच्या भवसागरात तरंगण्यापेक्षा स्वतःच्याच विचारांच्या फवाऱ्यात नाहता आलं तरी पुरेसं आहे. कुणाला चंद्र तारे तोडून देण्यापेक्षा ग्लासभर पाणी देता आलं तरी पुरेसं आहे. ग्लासभर पाणी देता आलं तरी पुरेसं आहे. तर मित्रो, माझ्या कवितेचं शीर्षक आहे गाव. अपवाद काही वगळता गाव पूर्वी छान होते. अपवाद काही वगळता गाव पूर्वी छान होते. उगवतीच्या दिशेलाही मावळतीचे भान होते. अपवाद काही वगळता गाव पूर्वी छान होते. उगवतीच्या दिशेलाही मावळतीचे भान होते. गावात एक पार होता. गावात एक पहार होता. चावडी होती, पिंपळाची सावली होती, तुडुंब भरल्या विहिरी होत्या, आपुलकीच्या बाता होत्या. गावात एक पार होता, चावडी होती, पिंपळाची सावली होती, तुडुंब भरल्या विहिरी होत्या, आपुलकीच्या बाता होत्या. गाव तसे सगळ्यांचे, गाव तसे सगळ्यांचे, कारू नारू कुणब्यांचे, आगू त्यांचे मागू त्यांचे, गाव जणू माहेर होते. आगू त्यांचे मागू त्यांचे, गाव जणू माहेर होते. गावातल्या घराघरांत ममतेच्या ज्योती होत्या. चंद्र सूर्याच्या उजेडाला भावनेच्या वाती होत्या. दसरा असो, दिवाळी असो, ईद अन खुतबा असो, राम रहीमच्या एकीशिवाय गावात दुजा भाव नव्हता. रामपाऱ्यात जागणारे गाव सारे सुखी होते. मातीमध्ये राबणाऱ्या हातामध्ये दान होते. घुंगराच्या काठीलाही कर्णमधुर नाद होते. शेतकऱ्याच्या घामामध्ये नक्षत्राचे गंध होते. शेतकऱ्याच्या घामामध्ये नक्षत्राचे गंध होते. जात्यावरती ओवी आणि शिवारात गाणे होते. जात्यावरती ओवी आणि शिवारात गाणे होते. फांदीवरती टांगलेल्या घरट्यातही दाणे होते. फांदीवरती टांगलेल्या घरट्यातही दाणे होते. दंडार असो, ढेमसा असो, असो सगळी नृत्य गाणी, वाहणाऱ्या नद्यांनाही बारमाही होते पाणी. दंडार असो, ढेमसा असो, असो सगळी नृत्य गाणी, बारमाही वाहणाऱ्या नद्यांनाही होते पाणी. पारंपरिक आविष्काराला संस्कृतीचे वलय होते. पारंपरिक आविष्काराला संस्कृतीचे वलय होते. पशु पक्षी प्राण्यांनाही देवत्वाचे स्थान होते. हल्ली नवे युग आले. आता पहा गाव कसं बदललं. हल्ली नवे युग आले, गाव त्याला भुलून गेले. यंत्रतंत्राच्या गर्दीमध्ये गाव माझे हरपून गेले. हल्ली नवे युग आले, गाव त्याला भुलून गेले. यंत्रतंत्राच्या गर्दीमध्ये गाव माझे हरपून गेले. टीव्ही आला, व्हिडिओ आले, मोबाईलने तर कहर केले. टीव्ही आला, व्हिडिओ आले, मोबाईलने तर कहर केले. बदललेल्या काळासंगे गावही सहज बदलून गेले. मंदिराचा कळस तेवढा आभाळाला भिडत आहे. मंदिराचा कळस तेवढा आभाळाला भिडत आहे. गावामधली शाळा मात्र हळूहळू पडत आहे. गावामधली शाळा मात्र हळूहळू पडत आहे. किती बदलणार लोक हो, माणूस की थोडी टिकून ठेवा. किती बदलणार दोस्त हो, माणूस की थोडी टिकून ठेवा. पाखरांना खेळण्यासाठी अंगण तेवढं जपून ठेवा. पाखरांना खेळण्यासाठी अंगण तेवढं जपून ठेवा. धन्यवाद. गावाकडच्या जगण्याची कविता आपण आता ऐकली. यानंतर भाग्यश्री केसकर उस्मानाबादून आलेले आहेत. उन्हानं बांधलं सावलीचं घर हा त्यांचा ग्रंथालय प्रकाशनाकडून प्रकाशित झालेला कविता संग्रह आहे. दीक्षाभूमीच्या कविता या संग्रहात त्यांच्या कवितांचा समावेश आहे. आणि मराठवाडा साहित्य संमेलन, मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन यामध्ये त्या निमंत्रित आहेत. भाग्यश्री केसकर उस्मानाबाद. फक्त 11:30 वाजलेले आहेत, आपल्याकडे भरपूर वेळ आहे. टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. चांगले कवी वाट बघतायत अजून. शाबाश. नमस्कार. कवितेचं शीर्षक आहे फुलांचा पाऊस.
सांज वेळी आला फुलांचा पाऊस, नको रे सखया नको रे जाऊस. सांज वेळी आला फुलांचा पाऊस, नको रे सखया नको रे जाऊस. तुझ्या चरेसाठी मनातली गाणी, पाऊल ठेवता हलते रे पाणी. तुझ्या चरेसाठी मनातली गाणी, पाऊल ठेवता हलते रे पाणी. उडता इशारा नको रे देऊस, उडता इशारा नको रे देऊस. सांज वेळी आला फुलांचा पाऊस, प्राजक्त हसतो फुलते हे मन, माझ्या संगे आता हलते हे रान. प्राजक्त हसतो फुलते हे मन, माझ्या संगे आता हलते हे रान. संगे चांदण्याच्या नको रे राहूस, संगे चांदण्याच्या नको रे राहूस. सांज वेळी आला फुलांचा पाऊस, उलगडे आता शब्दांचा गारवा, सारुनिया सारे उडतो पारवा. उलगडे आता शब्दांचा गारवा, सारुनिया सारे उडतो पारवा. मनात मळभ नको रे ठेवूस, मनात मळभ नको रे ठेवूस. सांज वेळी आला फुलांचा पाऊस, सांज वेळी आला फुलांचा पाऊस. नको रे सखया नको रे जाऊस. झाल्या साऱ्या साऱ्या सावल्या कोवळ्या, सांज वेळा झाल्या झाल्या रे सावळ्या. झाल्या साऱ्या साऱ्या सावल्या कोवळ्या, सांज वेळा झाल्या झाल्या रे सावळ्या. आसवांचा साज नको रे देऊस, आसवांचा साज नको रे देऊस. सांज वेळी आला फुलांचा पाऊस, नभ झुकले रे ओलांडता शिव, तिळ तिळ होई असा मग जीव. नभ झुकले रे ओलांडता शिव, तिळ तिळ होई असा मग जीव. आसवांचा साज नको रे देऊस, आसवांचा साज नको रे देऊस. सांज वेळी आला फुलांचा पाऊस, सांज वेळी आला फुलांचा पाऊस. नको रे सखाया नको रे जाऊस. थवे पाखरांची उडून या जाती, गगनाला नव्या भिडून येती. थवे पाखरांचे उडून या जाती, गगनाला नव्या भिडून येती. फिरून या पुन्हा नको रे पाऊस, फिरून या पुन्हा नको रे पाऊस. सांज वेळी आला फुलांचा पाऊस, तुझ्या बोल्याने टोचतो रे काटा, कडे जाती माझ्या पाय वाटा. तुझ्या बोल्याने टोचतो रे काटा, तुझ्याकडे जाती माझ्या पाय वाटा. माझे गाव सारे माझे गाव सारे नको रे नेहूस, माझे गाव सारे नको रे नेहूस. सांज वेळी आला फुलांचा पाऊस, सांज वेळी आला फुलांचा पाऊस. नको रे सखया नको रे जाऊस. धन्यवाद. साहित्य संमेलनाच्या 2 दिवस आधी जो पाऊस आला, आम्ही हातापाया पडून त्याला घालवलेला आहे, त्यामुळे संमेलन होतंय. बरं, फुलांचा पाऊस तुम्ही मागितलाय, बरं केलं. कारण फुलांच्या पावसाची भीती आपल्याला नाहीये. फुलांच्या पावसावरून 1-2 ओळी आठवल्या भाग्यश्री मला फुलांच्या. मी फुलांना म्हणालो, प्रेतावर उधळल्यावर तुम्हाला कसं वाटतं रे? मी फुलांना म्हणालो की प्रेतावर उधळल्यावर तुम्हाला कसं वाटतं रे? फुलं म्हणाले, अरे प्रेत म्हणजे एक गळून पडलेलं फुलच असतं, मातीकडे परत निघालेलं, मातीकडे परत निघालेलं. यानंतर दयासागर बनने सांगलीहून आलेले 5 कविता संग्रह त्यांचे प्रकाशित आहेत. पळस फुल, पंचपर्व, पांढरी काळी पडझड, टिफण, प्रिय हायकू, बालकाव्य संग्रह आहेत. फुलबाग, पाखरांचे पंख, अनेक राज्यस्तरीय पुरस्कार आहेत. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाला BA ला त्यांच्या कविता समाविष्ट आहेत. दयेचा सागर, दयासागर. थँक्यू सर. येस सर.
कवितेचं शीर्षक आहे प्रश्न भूमिपुत्राचे. तन वाढे कसायाचे झाला जीव गाय, तन वाढे कसायांचे झाला जीव गाय, करपले उभे पीक खाऊ तरी काय, करपले उभे पीक खाऊ तरी काय, डोक्यावर काट्यांचेनी कर्जाचेही ओझे, डोक्यावर काट्यांचेनी कर्जाचेही ओझे, जगावेसे असे काही उरले ना माझे, जगावेसे असे काही उरले ना माझे. आठवून पावसाचे दिस माय रडे, आठवून पावसाचे दिस माय रडे, वांझ ढगांचे रोजच बसवते मडे, मळा झाला माळ आता मुखी माती जाय, मळा झाला माळ आता मुखी माती जाय, नाही तेल वात ज्योत उजळेल काय, नाही तेल वात ज्योत उजळेल काय. जगण्याचे सारे ऋतू आता उन्हाळले, जगण्याचे सारे ऋतू आता उन्हाळले, पायपीट करूनही पाय नाही ओले, पायपीट करूनही पाय नाही ओले, तरी बाप वेडा त्याला वेड वावराचे, तरी बाप वेडा त्याला वेड वावराचे, खुळ्या आशेवर कसे पीक हसायाचे, खुळ्या आशेवर कसे पीक हसायाचे. पोरवयातून गेली मेली जनावरे, पोरवयातून गेली मेली जनावरे, 7-12 कोरा नाही उरले कासरे, 7-12 कोरा नाही उरले कासरे, मोलमजुरीही नाही खंगलेले वाडे, मोलमजुरीही नाही खंगलेले वाडे, सोडवेल कोण असे जगण्याचे कोडे, सोडवेल कोण असे जगण्याचे कोडे. आश्वासनांचा पाऊस कोरडीच माती, आश्वासनांचा पाऊस कोरडीच माती, कशी हिरवी ठेवावी जगण्याची पाती, कशी हिरवी ठेवावी जगण्याची पाती. नाही पाणी नाही घास नाही मुक्त श्वास, नाही पाणी नाही घास नाही मुक्त श्वास, आपत्तीच्या विषाणूंनी आवळले फास, आपत्तीच्या विषाणूंनी आवळले फास, आपत्तीच्या विषाणूंनी आवळले फास. धन्यवाद. दुःखाची कविता आपण आता ऐकलेली आहे की जगण्यातलं जे दुःख आहे ते कवितेतलं जे झिरपतं पाझरतं हे दयासागर बनणे यांच्या कवितेत आपल्याला पाहायला मिळालंय. यानंतर मनोज वराडे मुंबईहून आलेले आहेत, उपजनसंपर्क अधिकारी आहे बेस्ट उपक्रमात, मानद व्याख्याता मुंबई विद्यापीठ, संपादक बेस्ट वार्ता, अध्यक्ष गझल मंथन मुंबई आणि तुझं येणं हा काव्यसंग्रह त्यांचा प्रकाशित आहे. अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले. मनोज वराडे मुंबई. रसिक व नमस्कार. कविवर्य कुसुमाग्रजांना मनापासून वंदन करून एक विडंबन कविता सादर करतोय. शीर्षक आहे कणा. ओळखलत का सर मला, सर ओळखलत का मला, मत मागायला आला कोणी, ओळखलं का सर मला मत मागायला आला कोणी, कपडे होते पांढरे शुभ्र आणि मधुर होती वाणी, कपडे होते पांढरे शुभ्र आणि मधुर होती वाणी. क्षणभर बसला नंतर हसला, क्षणभर बसला नंतर हसला, बोलला हात जोडून, क्षणभर बसला नंतर हसला, बोलला हात जोडून. निवडून आणा मला सर, निवडून आणा मला सर तुमच्या मताची भीक देऊन, निवडून आणा मला सर तुमच्या मताची भीक देऊन. लांगुल चालन हांजी हांजी, लांगुल चालन हांजी हांजी, गणित सारी फसली, लांगुल चालन हांजी हांजी, गणित सारी फसली. पक्षश्रेष्ठीच काय, पक्षश्रेष्ठीच काय, अहो जनता देखील रुसली. घरदार दागदागिनं, घरदार दागदागिनं सारे काही विकले, घरदार दागदागिने सारे काही विकले. नाही म्हणायला अंगावरचे हे कपडे तेवढे टिकले, नाही म्हणायला अंगावरचे कपडे तेवढे टिकले. मिळालं नाही तिकीट, मिळालं नाही तिकीट म्हणून जुनी पार्टी सोडतो आहे, मिळालं नाही तिकीट म्हणून जुनी पार्टी सोडतो आहे. अहो सेवा तुमचीच करण्यासाठी नवी पार्टी जोडतो आहे, सेवा तुमचीच करण्यासाठी नवी पार्टी जोडतो आहे.
बोलू म्हटलं काही तर हसत हसत उठला. बोलू म्हटलं काही तर हसत हसत उठला. कळलं मला तुमचं सर, कळलं मला तुमचं सर, मतदार पाहिजे गाठला. कळलं मला सर, तुमचं मतदार पाहिजे गाठला. शिव्या खाल्ल्या, मार खाल्ला. शिव्या खाल्ल्या, मार खाल्ला, तरी मोडला नाही कणा. शिव्या खाल्ल्या, मार खाल्ला, तरी मोडला नाही कणा. तुम्ही पण हाना चपलेनी, फक्त निवडणूक लढ म्हणा, फक्त निवडणूक लढ म्हणा. धन्यवाद. एक व्यंग कविता, विडंबन कविता, कुसुमाग्रजांच्या कणा या कवितेचं एक राजकीय विडंबन त्यांनी चांगल्या पद्धतीने सादर केलं. त्यानंतर एक दमदार कवी संदीप जगताप, भुईभोग कविता संग्रह त्यांचा प्रकाशित आहे. त्याला 7 राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले, शेतकरी चळवळीत सक्रिय सहभागी असलेला कवी आहे आणि याचे अनुभव तितकेच तोलामोलाचे आहेत. बघूया संदीप जगताप. मग मी लिहिलेल्या पुस्तकाला एखादा नवा राज्य पुरस्कार मिळावा. मी लिहिलेल्या पुस्तकाला एखादा नवा राज्य पुरस्कार मिळावा, यापेक्षा वावरातल्या पिकाला चांगला भाव मिळावा. मी लिहिलेल्या पुस्तकाला एखादा नवा राज्य पुरस्कार मिळावा, यापेक्षा वावरातल्या पिकाला चांगला भाव मिळावा. मला संमेलनात बोलवावं, पेपरात माझा फोटो यावा. मला संमेलनात बोलवावं, पेपरात माझा फोटो यावा, टीव्हीवर मी दिसावा. मला संमेलनात बोलवावं, पेपरात माझा फोटो यावा, टीव्हीवर मी दिसावा. या सगळ्यांपेक्षा पीकभर फुलाऱ्यात आल्यावर विहिरीनं पाण्यासाठी तळ गाठू नये. या सगळ्यांपेक्षा पीकभर फुलाऱ्यात आल्यावर विहिरीनं पाण्यासाठी तळ गाठू नये आणि अवकाळी पावसानं डोळ्यातलं हिरवं स्वप्न सोडू नये. हीच धास्ती जास्त असते काळजात, हीच धास्ती जास्त असते काळजात. काल बापा आधीच पोरीनं आत्महत्या केली, काल बापा आधीच पोरीनं आत्महत्या केली. मातीचं मोल मिळावं म्हणून धर्मा पाटलानं मंत्रालयात जिंदगी संपवली. काल बापा आधीच पोरीनं आत्महत्या केली, मातीचं मोल मिळावं म्हणून धर्मा पाटलानं मंत्रालयात जिंदगी संपवली. तेव्हापासून माझी कविता आतून बाहेरून हादरली, तेव्हापासून माझी कविता आतून बाहेरून हादरली. कारण नुसतं आभाळच फाटलं असं नाही, कारण नुसतं आभाळच फाटलं असं नाही, मातेसारखी माती सुद्धा आमच्यावरती रुसली आहे. मातेसारखी माती सुद्धा आमच्यावरती रुसली आहे. या देशातली अख्खी व्यवस्थाच गटारीत जाऊन बसली आहे. मातेसारखी माती सुद्धा आमच्यावरती रुसली आहे. या देशातली अख्खी व्यवस्थाच गटारीत जाऊन बसली आहे. यांनी गावं बुडून धरणं बांधली, पाणी फायलींमध्ये गडप. यांनी गावं बुडून धरणं बांधली, पाणी फायलींमध्ये गडप. त्यांनी समृद्धीसाठी रस्ते केले, त्यावर गिधाडांची झडप. यांनी गावं बुडून धरणं बांधली, पाणी फायलींमध्ये गडप. त्यांनी समृद्धीसाठी रस्ते केले, त्यावर गिधाडांची झडप. कर्जमुक्तीचं हिरवं कणीस दाणे कुठं आहे, कर्जमुक्तीचं हिरवं कणीस दाणे कुठं आहे. अच्छे दिनचे नुसतेच ढोल गाणे कुठं आहे. कर्जमुक्तीचं हिरवं कणीस दाणे कुठं आहे, अच्छे दिनचे नुसतेच ढोल गाणे कुठं आहे. मी लाभार्थी, माझं सरकार माझ्यावरतीच गोळ्या झाडतं. मी लाभार्थी, माझं सरकार माझ्यावरतीच गोळ्या झाडतं. माझं कुटुंब, माझी जबाबदारी सरळ सरळ हात झटकतं. मी लाभार्थी, माझं सरकार माझ्यावरतीच गोळ्या झाडतं. माझं कुटुंब, माझी जबाबदारी सरळ सरळ हात झटकतं. सिंहासनावर बसल्याशिवाय खरं रूप थोडंच कळतं. शेतकऱ्यांबरोबर एकच पक्ष असतो, तो म्हणजे विरोधी पक्ष. सिंहासनावर बसल्याशिवाय खरं रूप थोडंच कळतं. आश्वासनांचा रोज मुसळधार पाऊस, तरी रान पाण्यासाठी जळतं. आश्वासनांचा रोज मुसळधार पाऊस, तरी रान पाण्यासाठी जळतं. जाहिरातीतल्या पोरींसारख्या योजना असतात देखण्या, जाहिरातीतल्या पोरींसारख्या योजना असतात देखण्या. पुढील ओळी आपल्यासाठी आहे. जाहिरातीतल्या पोरींसारख्या योजना असतात देखण्या. मान आणि धनाच्या तुकड्यासाठी सत्ताधाऱ्यांच्या दारात
लाळ घोटतात लेखण्या. मान अन धनाच्या तुकड्यांसाठी सत्ताधाऱ्यांच्या गळ्यात दारात लाळ घोटतात लेखण्या. TRPचा खिसा भरून बातम्या, TRPचा खिसा भरून बातम्या आत्महत्येचा टाहो फोडतात. TRPचा खिसा भरून बातम्या आत्महत्येचा टाहो फोडतात. टाळ्या मिळतील अशाच सगळ्या संघटना भाषणं जोडतात. टाळ्या मिळतील अशाच सगळ्या संघटना भाषणं जोडतात. जो तो उठतो आमच्या टाळूवरचं लोणी खातो. जो तो उठतो आमच्या टाळूवरचं लोणी खातो. कितीही पाऊस पडला तरी शेतकऱ्यांच्या आयुष्यात उन्हाळ्यानंतर उन्हाळाच येतो. कितीही पाऊस पडला तरी शेतकऱ्यांच्या आयुष्यात उन्हाळ्यानंतर उन्हाळाच येतो. म्हणून एकदा गल्लीपासून दिल्लीपर्यंत खोल नांगरट घ्यावी लागेल. म्हणून एकदा गल्लीपासून दिल्लीपर्यंत खोल नांगरट घ्यावी लागेल. तेव्हाच तुमच्या माझ्या आयुष्यातलं तण जाईल. तेव्हाच तुमच्या माझ्या आयुष्यातलं तण जाईल. आणि या नांगरटीला मी तुमच्या पुढं आणि माझी कविता माझ्या पुढे राहील. माझी कविता माझ्या पुढे राहील. वा वा. धन्यवाद. एक विचार प्रवण कविता, वास्तव मांडणारी विस्तवासारखी 10 कविता इथे त्यांनी सादर केलेली आहे. जगण्याचा उभा आडवा छेद तुम्हाला या कवितेतून त्यांना दिसेल. संदीपजी, चांगली कविता. यानंतर गौरी कुलकर्णी मुंबईहून आल्या आहेत. संस्कृत विषयात पुणे विद्यापीठात प्रथम आलेल्या आहेत त्या. सारे तेच मात्र या कवितेला भारत सरकारचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय त्यांना. पर्यावरणाच्या कवितेला हसत खेळत मुलांसाठीचा कविता संग्रह, प्रवास स्वरवंतांचा या पुस्तकाला कोमसाप पुरस्कार आहे. आणि कर्तबगार 100 महिलांमध्ये त्यांचा समावेश झालेला आहे. गौरी कुलकर्णी, मुंबई. नमस्कार. मुद्दाम छोटे खानी कविता निवडली आहे. खरं म्हणजे अगोदर काही बोलायचं नाहीये, पण तरी आता या सगळ्या रसिकांना पाहून असं म्हणावंसं वाटतं. इतक्या वेळ बसून आहेत तेव्हा येथला रसिक वर्ग छान आहे, दाद देण्याचे तयाला भान आहे. प्रास्ताविक माझ्या करण्याला कवितेचं शीर्षक आहे नाही आहे. पुण्याई. जेव्हा जशी जमेल, जेव्हा जशी जमेल जोडून घे पुण्याई. जेव्हा जशी जमेल जोडून घे पुण्याई. संपेल श्वास केव्हा, संपेल श्वास केव्हा काहीच नेम नाही. संपेल श्वास केव्हा काहीच नेम नाही. झाला गढूळ रंग, झाला गढूळ रंग अवघ्या जलाशयाचा. झाला गढूळ रंग अवघ्या जलाशयाचा. सांडून जा तिथे तू, सांडून जा तिथे तू थोडी तरी निळाई. सांडून जा तिथे तू थोडी तरी निळाई. जेव्हा जशी जमेल जोडून घे पुण्याई. पुढे काळोख ज्या घराला, काळोख ज्या घराला देई अखंड शाप. काळोख ज्या घराला देई अखंड शाप. तेथे तू चांदण्याची, तेथे तू चांदण्याची शिंपून जा झिलाई. तेथे तू चांदण्याची शिंपून जा झिलाई. जेव्हा जशी जमेल जोडून घे पुण्याई. पुढे म्हटले वेठीस जो धरी रे, वेठीस जो धरी रे मांगल्य देऊळाचे. वेठीस जो धरी रे मांगल्य देऊळाचे. रोखा वयास त्याला, रोखा वयास त्याला दाखव तुझी धिटाई. रोखा वयास त्याला दाखव तुझी धिटाई. जेव्हा जशी जमेल जोडून घे पुण्याई. आधार घ्यावयाला, आधार घ्यावयाला मागेल कोणी हात. आधार घ्यावयाला मागेल कोणी हात.
दे हात हाती त्याच्या, दे हात हाती त्याच्या, त्याला नको मनाई. दे हात हाती त्याच्या, त्याला नको मनाई. आणि शेवटी म्हटलंय, बुडत्यास दे किनारा, बुडत्यास दे किनारा, दुबळ्यास दे निवारा. बुडत्यास दे किनारा, दुबळ्यास दे निवारा. गाठीस बांधुनी घे, गाठीस बांधुनी घे, सात्विक ही कमाई. गाठीस बांधुनी घे, सात्विक ही कमाई. जेव्हा जशी जमेल, जेव्हा जशी जमेल, जोडून घे पुण्याई. संपेल श्वास केव्हा, संपेल श्वास केव्हा, काहीच नेम नाही. वा वा वा. संपेल श्वास केव्हा, वा वा. काहीच नेम नाही. धन्यवाद. कवी संमेलनामध्ये जरा गंभीर वळण घेतलेलं आहे, गंभीर कविता येत आहेत. एका कवीची कविता मला खूप भावलेली, त्याला मी बोलवणार आहे. कविता बघा अशी आवडेल सगळ्यांना, सगळ्यांनी लक्ष द्या. दिली बघ ऋतूने दवंडी गुलाबी, दिली बघ ऋतूने दवंडी गुलाबी, तुझ्या यौवनाची मुसंडी गुलाबी. बघूया कवीच्या मनात काय. अनिल जाधव, अमरावती. लॉकडाऊन मध्ये 100 दिवसात 100 गझला त्यांनी लिहिलेल्या आहेत आणि फेसबुकवर 300 दिवसात 300 गझला प्रसिद्ध आहेत. आणि गझल हजारी म्हणजे 1000 गझलांचा संग्रह त्यांचा प्रकाशनाच्या वाटेवर आहे. अनिल जाधव, अमरावती. दिली बघ ऋतूने दवंडी गुलाबी. क्या बात है. गाओ क्या वो गाओ गाओ गाकर सुना. की गजल सुनाओ. गाओ गाओ. चलो, संजय सर कह रहे कि महफिल में रौनक आनी चाहिए. हाँ, दिली बघ ऋतूने दवंडी गुलाबी. सकाळी येत होतो नाशिकला, सगळं धोक्याचं वातावरण होतं आणि थंडगार वारा ट्रेन मधून अंगावर घेत होतो. दिली बघ ऋतूने दवंडी गुलाबी, तुझ्या यौवनाची मुसंडी गुलाबी. दिली बघ ऋतूने दवंडी गुलाबी, तुझ्या यौवनाची मुसंडी गुलाबी. टिळा लाल टिळा लाल भाळी जरी कुंकवाचा, टिळा लाल भाळी जरी कुंकवाचा, तुझ्या कुंकवाची करंडी गुलाबी. तुझ्या कुंकवाची करंडी गुलाबी, तुझ्या यौवनाची मुसंडी गुलाबी. धुक्याने पहा व्यापले हे शहरन, ताजा शेर, बिल्कुल ताजा. धुक्याने पहा व्यापले हे शहरन, तुझ्या उष्ण श्वासात थंडी गुलाबी. तुझ्या उष्ण श्वासात थंडी गुलाबी. दिली बघ ऋतूने दवंडी गुलाबी, तुझ्या यौवनाची मुसंडी गुलाबी. यशोदेस ठाऊक आहे दह्याची, यशोदेस ठाऊक आहे दह्याची, घनश्याम फोडेल हंडी गुलाबी. यशोदेस ठाऊक आहे दह्याची, घनश्याम फोडेल हंडी गुलाबी. दिली बघ ऋतूने दवंडी गुलाबी, तुझ्या यौवनाची मुसंडी गुलाबी. मी गझल दुसरी गाणार होतो पण तुम्ही फरमाईश केली. धन्यवाद. एक वातावरणामध्ये गुलाबी रंग आणला. मैफिलीत त्यांनी रंग भरलेला आहे गुलाबी. छान गाऊन म्हटली त्यांनी.
आणि नाशिकमध्ये 2 दिवस झाले गुलाबी थंडी पडलेली होती, धुक्याची चादर सगळीकडे पसरलेली होती. जुन्या दिवसामध्ये परत गेले होते बरेच लोक. यानंतर वैभव साटम कणकवलीहून आलेले आहेत. भौतिक शास्त्राचे व्याख्यात आहेत. ललित लेख संग्रह प्रकाशित आहे त्यांचा विटकी नावाचा. कोमसापाचा अनंत काणेकर पुरस्कार आहे आणि कोकणी मुलखातील जीवनावर भाष्य करणारी कविता ते लिहित आहेत. वैभव साटम आहेत का? वा. आहे. नमस्कार. कवितेचं शीर्षक आहे शहर शांत झालंय. गजबजलेल्या शहरातून एकाकी आवाज येणं बंद होतं. गजबजलेल्या शहरातून एकाकी आवाज येणं बंद होतं. ती शांतता वर्दळीपेक्षा भीषण असते. रस्ते निर्मनुष्य होतात. रस्त्यावरचे दिवे हल्ली लवकर बंद होतात. लिहिणाऱ्या हातातली लेखणी कुठेतरी गळून पडली आहे. वाचणारे डोळे आता लवकर पुस्तक बंद करतात. शहर आता फक्त उसासे सोडतं. शहरात यायच्या आणि जायच्या वाटा केव्हाच बंद झालेल्या आहेत. शहर आता शांत झोपलं आहे. ही गजबज करणारी माणसं गेली कुठं? ही गजबज करणारी माणसं गेली कुठं? बाजूचा चप्पल शिवणारा मोची, मागचा भाजीवाला, मैदानात काम करणारा माई, घरोघरी पेपर टाकणारा पेपरवाला, कोणी रस्त्यावरती दिसत नाही. कुठं गेली ही माणसं? ही आपल्या घरात आराम करत असतील. ही आपल्या घरात आराम करत असतील. शहर शांत असलं तरी ही माणसं अजूनही कुठेतरी जागी आहेत, उद्याची भाकरी शोधत. कारखान्याची धडपड ऐकू येत नाही. कारखान्याची धडधड ऐकू येत नाही. रात्रपाळी संपून येणारे कामगार हल्ली दिवसाही घराच्या सिलिंगकडे बघत चक्क जागे असतात. त्यांच्या बायका न जेवलेली भांडी सार्वजनिक नळापुढे घासत असतात, स्वतःची भूक लपवण्यासाठी. गावाकडे जाणारे रस्ते बंद झाले तरी गावाच्या सीमेवरती सगळे उभे आहेत. आज ना उद्या गावात आपल्याला जायला मिळेल या आशेने. त्यांची तान्ही मुलं दुधासाठी हट्ट करत नाहीत. कोणी मानेली वाढलेली भाकरी देखील गोड म्हणून खातात. प्रत्येकाला भीतीने घेरलं आहे. आपला जीव राहील की जाईल. रस्त्याने जाताना शिंकला किंवा खोकला तर सगळ्यांच्या नजरा वळतात. कोण म्हणतं काळजी घ्या हा. त्यांच्या बोलण्यातली काळजी जाणवते. ती आपल्यासाठी नसतेच, ती त्यांची स्वतःसाठी असते. रस्त्यावर फिरणाऱ्या कचरेवालीला वेचायला आता कचरा मिळत नाही. एवढं शहर स्वच्छ झालं आहे, अगदी चकचकीत झालेलं आहे. या चकचकीत आणि शांत झोपलेल्या शहरात मनात मृत्यूची भीती आणि पोटात भूक एकत्र नांदते आहे. एकत्र नांदते आहे. नाईस, ग्रेट ग्रेट. वा 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 वा. वर्तमानाचा वेध घेणारी कविता आणि आपण जे जगतोय ते वास्तव पकडणारी कविता आता आपण ऐकली. यानंतर डॉक्टर तीर्थराज कापगते नागपूरहून आलेले आहेत. गर्भ वैभवी हा तर काव्यसंग्रह पद्मगंधा प्रकाशनाने प्रकाशित केलेला आहे. विदर्भ साहित्य संघाचा शरदचंद्र मुक्तिबोध पुरस्कार त्यांना मिळाला आहे. तुका म्हणे बुलढाणा महाराष्ट्र अनुवाद परिषदेचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. आणि अशा कवीला आपण ऐकणार आहोत, डॉक्टर तीर्थराज कापगते. कवितेचं नाव आहे एकदाच. आता घाई करायला पाहिजे. आता घाई करायला पाहिजे. सारी बांधाबांध तर झालीच आहे. काही राहून गेले नाही ना. निघण्यापूर्वी एकदा यादी तपासायला पाहिजे. आरशाबाहेर निघून एकदा स्वतःला कडकडून भेटायचे होते. घराबाहेर पडेन
तेव्हा नसेन मी या जगातला. अंगणकडेवर उभे राहून माझ्या माणसांचे हे नांदते घर एकदा न्याहाळायचे होते. किती सुरेख आहेत हे शब्दाक्षरांचे विविधांगी समूह. किती सुरेख आहेत हे शब्दाक्षरांचे विविधांगी समूह, श्वासाश्वासातून अर्थ घेऊन उमलणारे. आणि किती अद्भुत आहेत ही माणसे, आणि किती अद्भुत आहेत ही माणसे. त्या साऱ्यांना एकदा तरी आभासाबाहेर काढून एकटक बघायचे होते. बोलायचे होते खूप त्यांच्याशी, ऐकून घ्यायचे होते संपूर्ण. विहीर तळातला खूप सारा गाळ उपसून काढायचा होता. ही अघोरी स्पर्श मर्यादा उल्लंघत एकदा मारायची होती सर्व सुखाची गळामिठी. नाचायचे होते आनंदाने, ओरडायचे होते मनसोक्त, रडून घ्यायचे होते सर्वांसोबत, समजून घ्यायची होती झाडे झुडे प्राणी पक्ष्यांची ही मूक भाषा. चष्मा आणि इयरफोनही काढून ठेवायचा होता. चष्मा आणि इयरफोनही काढून ठेवायचा होता. मास्क भिरकावत खूप दूर, मास्क भिरकावत खूप दूर खोलवर श्वास घ्यायचा होता. विवस्त्र अंगाला बिलगू द्यायचा होता हा वारा. मास्क भिरकावत खूप दूर खोलवर श्वास घ्यायचा होता. विवस्त्र अंगाला बिलगू द्यायचा होता हा वारा सोयरा. अनवाणी पायांनी भटकायचे होते मातीच्या साऱ्या परिचित रस्त्यांवर मित्रांचे पत्ते शोधत. कवितेच्या फुफ्फुसाला होऊ नये असा संसर्ग विषारी. कवितेच्या फुफ्फुसाला होऊ नये असा संसर्ग विषारी. काळजातल्या शाईला आणि त्या शुभ्र कागदांना पुन्हा एकदा स्पर्श करायचा होता. शेजारच्या त्या चिमुरडीला कळलेच नाही नाक तोंड झाकून का पळत होतो दूर दूर. एकदा तरी तिच्यासोबत खळखळून हसायचे होते, मस्त खेळायचे होते. श्वासांना एकजीव करत जगता जगता येथे लावले होते मी जिवंततेचे एक सुंदरसे रोपटे. श्वासांना एकजीव करत मी लावले होते जिवंततेचे एक सुंदरसे रोपटे. निघण्यापूर्वी त्या रोपट्याकडे डोळे भरून एकदा फक्त बघून घ्यायचे होते. आता मात्र घाई करायला पाहिजे. धन्यवाद. फार सुंदर. क्या बात आहे, क्या बात आहे. वर्तमानाचा वेध घेणारी एक सच्ची कविता आपण ऐकली डॉक्टर तीर्थराज कापगते यांची. त्यानंतर विजय जोशी डोंबिवली आलेले कवी आहेत. ओंजळ मनतरंग अंतस्थ या कविता संग्रहाचे ते कवी आहेत. त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. कवयित्री शेवंतबाई सरकटे स्मृती पुरस्कार, अक्षय रजनी पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. निरखून नीट घ्यावा हा चेहरा जगाचा, स्वार्थी समाज येते नाही कुणी कुणाचा, अशा ओळी ते लिहितात विजय जोशी. धन्यवाद. सांगतो व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या सोशल मीडियावरती आपल्याला दिसून येणारी गटबाजी किंवा कंपुशाही यावरती भाष्य करणारी माझी मार्मिक कविता कंपुशाही. मी कर तू ही माझी खोटी खोटी स्तुती, कंपू सोशल मीडियावरती पदोपदी भेटती. मी कर तू ही माझी खोटी खोटी स्तुती, कंपू सोशल मीडियावरती पदोपदी भेटती. किती बेगडी लबाड करती प्रतिभेच्या गोष्टी, स्वतःच घेती स्वतःच पदव्या राव पंत श्रेष्ठी. इकडून तिकडून ओढून ताडून जोडती र लाट, तत्पर देती टाळ्या शिट्ट्या त्यांचेच भाट.
एक दोन पुस्तके सोबती पुरस्कार बुद्रुक, वाटे सारे विश्व ठेंगणे समजे साहित्यिक, लबाड चेले तोंड देखले अंगठे दाखवती, कंपू सोशल मीडियावरती पदोपदी भेटती, मी करतो ही माझी खोटी खोटी स्तुती, कंपू सोशल मीडियावरती पदोपदी भेटती, भाट पाळती कौतुक करण्या दुबळे हक्काचे, बोट लावणी मधाळ घेती खोट्या प्रतिभेचे, नसते त्यांना साहित्याशी काहीच देणे घेणे, मतलब असतो एवढाच की लाल स्वतःची करणे, त्यांना वाटे घौड दौडतो साहित्याचा अश्व, लख लाभ असू दे त्यांना त्यांचे डबक्यामधले विश्व, मिळेल सारे कौतुक बक्षीस अभ्यासा अंती, सेवा करूया साहित्याची हीच खरी भक्ती, दूर ठेवूया आपण साऱ्या खोट्या प्रवृत्ती, कंपू सोशल मीडियावरती पदोपदी भेटती, मी करतो ही माझी खोटी खोटी स्तुती, कंपू सोशल मीडियावरती पदोपदी भेटती, कंपू सोशल मीडियावरती पदोपदी भेटती, कंपू सोशल मीडियावरती पदोपदी भेटती. धन्यवाद. मित्रांनो, काही महत्वाचे राखीव कवी आता आहेत. एक 10 कवी आहेत. आपण कविता ऐकतायत इतक्या शांत चित्ताने आणि दादे देत आहेत उसळून, याचा मला आनंद आहे. या मैफिलीत आता अधिकाधिक आपण रंग भरणार आहोत. तर संजीव कुमार सोनवणे धरणगावून आलेले कवी आहेत, जळगाव जिल्ह्यातून. माझ्या घराचं दार हा त्यांचा कविता संग्रह आहे. भादवा ललित लेख संग्रह आहे. जागर लोकनाट्य त्यांनी लिहिलंय. गाव कुठे आहे कथा संग्रह लिहिलेला आहे. त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. प्रफुल्ल दत्त पुरस्कार, मराठवाडा साहित्य परिषदेचा कुसुमावती देशपांडे पुरस्कार आणि त्यांच्या कविता इतर भाषांमध्ये अनुवादित झालेल्या आहेत. संजीव कुमार सोनवणे, धरणगाव. कवितेचं नाव आहे वस्ती आणि मोहल्ला. सकाळ उजाडली की वस्ती आणि मोहल्ल्याच्या मध्येच वाहणारा नाल्याचा पूल ओलांडून अहमद मामू नानपाव, बनपाव, बटरपाव आणि अशा सटर फटर वस्तू विकायला यायचा. सकाळ उजाडली की वस्ती आणि मोहल्ल्याच्या मध्येच वाहणारा नाल्याचा पूल ओलांडून अहमद मामू नानपाव, बनपाव, बटरपाव आणि अशा सटर फटर वस्तू विकायला यायचा. तेव्हा साऱ्या वस्तीचा दिवस चाय पावणे सुरू व्हायचा. सारं अंग तेलकट मडकट केलेला आणि कडकट कपडे घातलेला मुख्तार चाचा डोक्यावर टोपलं घेऊन पप्पडलेलो म्हणत भले मोठे पापड विकायचा. सारी कडकट मडकट पोरं चार चाराने घेऊन टोपलंच्या टोपलं सुपळं करून जायची. 2 रुपये में 12 ओरडत आशा खाला केले घेऊन यायची. 2 रुपये में 12 ओरडत आशा खाला केले घेऊन यायची. आमच्या सीजन मध्ये गुठली के दाम विकून जायची. दिवसातून 2दा तरी राजू चाचाच्या रंगीबिरंगी बिल्लोरच्या किनकिनाटात बाया रमायचा घटकाभर. दिवसातून 2दा तरी राजू चाचाच्या रंगीबिरंगी बिल्लोरच्या किनकिनाटात बाया रमायच्या घटकाभर. आपलं मनगट सोपायच्या त्याचा हवाली बिंदास्त. आपलं मनगट सोपायच्या त्याचा हवाली बिंदास. बिल्लोर टिसला की हातातलं रक्तही त्या पदरानं हलकेच टिपून घ्यायचा हसत खेळत. बिल्लोर टिसला की हातातलं रक्तही त्या पदरानं हलकेच टिपून घ्यायचा हसत खेळत. अब्दुल किल्लीवाला घड्याळ दुरुस्ती करायचा. अब्दुल किल्लीवाला घड्याळ दुरुस्ती करायचा. मी थांबायचो त्याच्या घराच्या ओसरीवर. अब्बा आरेले बैठने को बोलेल है, अब्बा आरेले है बैठने को बोलेल है अशा किनकिनत्या आवाजात सांगणारी हमीदा मान खालून घालून यायची. तेव्हा मीही शरमल्यागत अंग चोरून खाटेवर बसायचो. तिच्या अब्बाकडून माझे घड्याळ कधी दुरुस्त झाले नाही.
तिच्या आब्बाकडून माझे घड्याळ कधीच दुरुस्त झाले नाही. मी मात्र न चुकता घड्याळ घ्यायला जात राहिलो आणि एक दिवस हमीदाच्या निकाहाची दावत खाऊन आलो. मोहल्ल्यातलं पोरं आमच्यासोबत क्रिकेट खेळायचे. मोहल्ल्याचे पोरं आमच्यासोबत क्रिकेट खेळायचे, पण त्यांनी कधीच रडीचा डाव खेळला नाही की माय बहिणीवरून शिव्या दिल्या तरी जात धर्माचा कधी उद्धार केला नाही. उस्मान चाचाच्या मय्यतला वस्तीने फाया जमा केला. उस्मान चाचाच्या मैतीला वस्तीने फाया जमा केला. त्याच्या बीबी बच्च्याला दुखवटा पण आम्ही हवाली केला. वस्तीतल्या बालवाडीत 15 ऑगस्ट साजरा व्हायचा. वस्तीतल्या बालवाडीत 15 ऑगस्ट साजरा व्हायचा तेव्हा मेहमूद भाई पाय आपटून तिरंग्याला कडक सलाम द्यायचा. वस्तीला तोंडपाठ असायचे अजानचे शब्द. वस्तीला तोंडपाठ असायचे अजानचे शब्द आणि मोहल्ल्याला सांगता यायचा प्रार्थनेचा अर्थ. मात्र आता या सहिष्णू असहिष्णूच्या वातावरणात वस्ती आणि मोहल्ल्यातून वाहणारा नाला बंडिंग करण्यात आला आहे. मात्र आता या सहिष्णू असहिष्णूच्या वातावरणात वस्ती आणि मोहल्ल्यातून वाहणारा नाला आता बंडिंग करण्यात आला आहे. मोहल्ल्याला जोडणारा पूलही जमीनदोस्त झालाय. त्यावरून उभारली गेली आहे संरक्षण भिंतीची तटबंदी. त्यावरून उभारली गेली आहे संरक्षण भिंतीची तटबंदी. आता वस्तीला ऐकू येतात दिवसातून 5दा मशिदीतले अजान. आता वस्तीला ऐकू येतात दिवसातून 5दा मशिदीतले अजान आणि मोहल्ल्यातून ऐकू जातात जाती धर्माचे फरमान, जाती धर्माचे फरमान. धन्यवाद. नंदकुमार बालुरे लातूर या कवीला मी आता विनंती करतो की त्यांनी कविता सादर करावी. त्याचा ऊन सावली नावाचा कविता संग्रह आणि माय नावाचा कथा संग्रह प्रकाशित आहे. उदयगिरीतील आठवणी हे आत्मकथन आहे. शिक्षण तज्ञ जनार्दन वाघमारे चरित्र ग्रंथ साहित्यभूषण पदवी उस्मानाबाद प्रतिष्ठानची त्यांना मिळालेली आहे. नंदकुमार बालुरे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे आई. एक होती माझी ती भोळी आई, देवाने केली तिला घेऊन जाण्याची घाई. एके दिवशी गेली ती मला सोडून, गेली ती माझ्या डोळ्यात अश्रू ठेवून. तिने घातले 16 वर्षे मायेचे पांघरून, आज गेलो मी दुःखाने गांजून. आज कोणास मागावी ती माया, मागितली तरी ती जाते आहे वाया. आठवतो तोंडामध्ये भरवलेला तो घास, येतात डोळ्यात अश्रू थांबतो हा श्वास. इच्छा होती तिची होईल मोठा माझा लाल, आज कसे चालले हे जीवनाचे हाल. देवाने केली तिला घेऊन जाण्याची घाई, एक होती माझी ती भोळी आई, एक होती माझी ती भोळी आई. धन्यवाद. यानंतर विजय ढाले यवतमाळहून आलेले कवी आहेत. का उगी शमशेर हाती वार झाला पाहिजे. कवी काय म्हणतो? का उगा शमशेर हाती वार झाला पाहिजे, तह असो वा युद्ध वैरी ठार झाला पाहिजे. असा एक विद्रोही कवी. शमशेर हाती क्या बात, वार झाले पाहिजे. काउगी शमशेर हाती वार झाले पाहिजे, तह असोवा युद्ध, तह असोवा युद्ध, तह असोवा युद्ध वैरी ठार झाले पाहिजे. अरे मरण दारात उभा मी घरात आहे, मरण दारात उभं मी घरात आहे, इतकी भीती काऊन तुह्या उरात आहे. अबे सत्ता लुटाले बसली सायाच्या दिल्लीले जनतेची, सत्ता लुटाले बसली दिल्लीची जनतेले. हिशोब बट्या चित्रगुप्ताचा भ्रमात आहे. काउगी शमशेर हाती सूर्य येथे पाझरावा, सूर्य येथे पाझरावा, हिमगिरी समयेवढा. की तुझ्या की तुझ्या की तुझ्या की तुझ्या की तुझ्या हाती निखारे
काउगी समशेर हाती वार झाले पाहिजे तहसोवा युद्ध. सांगती रानात पक्षी, सांगती रानात पक्षी दुःख काळ्या मातीचे. सांगती रानात पक्षी दुःख काळ्या मातीचे. अरे एकदा तरी बळीचे, एकदा तरी बळीचे सरकार आले पाहिजे. बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. समशेर हाती वार झाले पाहिजे तह असोवा युद्ध वैरी. पायऱ्या मंदिराच्या, पायऱ्या पायऱ्या मंदिराच्या राखते जर वायना. पायऱ्या मंदिराच्या राखते जर वायना. कळसावर मग कावळ्याचे, कळसावर मग कावळ्याचे उपकार झाले पाहिजे. काउगी समशेर हाती अरे वार झाले पाहिजे तह सोवा युद्ध, तह सोवा युद्ध वैरी ठार झाले पाहिजे. चालतील आम्हास डाकू, चालतील आम्हास डाकू पण विजू आमच्या कुळी. चालतील आम्हास डाकू पण विजू आमच्या कुळी. अरे शंड शंड कोणीही नको, शंड कोणीही नको सरदार झाले पाहिजे. काउगी समशेर हाती वार झाले पाहिजे तह सोवा युद्ध, तह सोवा युद्ध वैरी ठार झाले पाहिजे तह सोवा युद्ध वैरी ठार झाले. बहुत बढ़िया पेशकश. ढाल दिली पाहिजे. वन्स मोर. परंतु 55 कवी झाल्यानंतर, वन्स मोर 55 कवी झाल्यानंतर अतिशय देखणी कविता त्यांनी सादर केली. सादरीकरण सुद्धा त्यांचं वेगळ्या पद्धतीचं होतं. कविता जगणारा कवी आपण त्यांना म्हणू शकतो, अशी कविता त्यांनी सादर केलेली आहे. आणि रसिकांच्या हृदयामध्ये त्यांनी एक अशी कळ उमटवलेली आहे. मी तुम्हाला म्हटलं ना, राखीव कवी ठेवलेले आहे शेवटी. आणि खास थांबलेल्या रसिकांसाठी, गेलेल्यांसाठी जाऊ द्या, जे गेले त्यांना माहितीच नाही त्यांनी काय गमावलंय, अशी ताकदीची कविता या मैफिलीत आता हळूहळू यायला लागलेली आहे. यानंतर असा तोला मोलाचा कवी अकेल्याने आलेला आहे, आमचा मित्र, तरुण मित्र प्रवीण बोपुलकर. विविध वाङ्मयीन नियतकालिकामधून कविता प्रसिद्ध आहे. ठुनी हा कविता संग्रह येण्याच्या मार्गावर आहे आणि उत्कृष्ट कथा लेखनाचे पुरस्कार त्यांना मिळाले. प्रवीण बोपुलकर. नमस्कार. आपली सर्वप्रथम एकमतला एक शेर विजूदादांसाठी आणि झोपलेल्यांना जागे करण्यासाठी. एकमतला एक शेर की आज उद्याला दळा लागते, आज उद्याला दळा लागते समर्पणाच्या जात्यावर. आज उद्याला दळा लागते समर्पणाच्या जात्यावर. भागत नाही फक्त चांगल्या हातांवरच्या रेषांवर. भागत नाही फक्त चांगल्या हातांवरच्या रेषांवर. आणि त्या शेवटच्या बाकावर बसलेल्या माझ्या मित्रांसाठी आणि तमाम जे विद्यार्थी नेहमी शेवटच्या बाकावर होते ते ढब्बू समजल्या जात होते, हा गैरसमज दूर करणारा पुढचा शेर की इतक्यासाठी ढब्बू घोषित करू नका सर तुम्हीही. इतक्यासाठी ढब्बू घोषित करू नका सर तुम्हीही.
थिगळ झाकते म्हणून बसतो मी शेवटच्या बाकावर. थिगळ झाकते म्हणून बसतो मी शेवटच्या बाकावर. भागत नाही फक्त चांगल्या हातांवरच्या रेषांवर. आज उद्याला दळा लागते समर्पणाच्या जात्यावर. आणि नुसतं किस आय लव्ह यू टिल्लू आय लव्ह यू पिल्लू याच्या पुढचंही प्रेम सांगणारा पुढचा शेर आहे बघा, की ओठ गाल अन रंगांवरचे, ओठ गाल अन रंगांवरचे प्रेम साजरे झाल्यावर. ओठ गाल अन रंगांवरचे प्रेम साजरे झाल्यावर. नक्की करतू प्रेम तिच्या त्या आसुसलेल्या हृदयावर. नक्की करतू प्रेम तिच्या त्या आसुसलेल्या हृदयावर. आणि आता एक वराडी कविता ठेवता, मी मूळ वराडी आहे, की आयुष्यात प्रत्येक प्रसंगात साथ देणारी ही ठुनी तुमच्या डोळ्यात जर मी जिवंत करू शकलो तर समजेल ही ठुनी जिंकली. ठुनी याचा अर्थ बऱ्याच जणांना माहित नसेल, तो सांगतो. ठुनी म्हणजे इकडे त्याला डिडी म्हणतात, एक लाकडी खांब असतो. आतापर्यंत 37-38 कवी झाले, हा विषय आला नाही. आणि ही सुचलेली कविता नाही, ही सोसलेली कविता आहे, कारण की जे कुणाच्या घरात राहतात त्यांना माहित असते ठुनी काय आहे. बघा तुमच्या पुढ्यात ठेवतो ठुनी. चारी कुणा चार ठुन्या, चारी कुणा चार ठुन्या, बंदा संसार सजोला, कुळ घेतला बाजून वटा, शेणान सारोला. चारी कुणा चार ठुन्या, बंदा संसार सजोला, कुळ घेतला बाजून वटा, शेणान सारोला. आणि अशी ठुनी जेव्हा वारा वादळ येते तेव्हा पा काय होते, की वाऱ्या वादयात सदा, वाऱ्या वादयात सदा ठुनी टिकून रायली. असं म्हणतात, भले भले महावृक्ष उपटून जातात पण ते छोटस लवाळ टिकून राहतं. तसेच भले मोठे बंगले पडून जातात, मोठमोठे अपार्टमेंट पडतात, पण त्या शेतकऱ्याची झोपडी तशीच बाधित असते, कारण त्या घरात असते एकमेव ठुनी. आणि तेच ठुनी पुढच्या ओळीतून तुम्हाला सांगतो बघा, की वाऱ्या वादयात सदा ठुनी टिकून रायली, लेकी वाणी तो आधार झाली मायेची सावली, झाली मायेची सावली. आणि अशी मायेची सावलेली झालेली ठुनी जेव्हा त्या बापाशी एकरूप होते, घामाने चिंब भिजलेला बाप जेव्हा वावरातून घरी येतो, त्या ठुनीला रेटून बसतो. ते ठुनी जशी त्याची आई आहे त्याला कुशीत घेते. आणि तेव्हा कवितेतला पुढचं कडवं जन्म घेते बघा, की धारा डोयाले लागता बाप रेटत सेतीले, धारा डोयाले लागता बाप रेटत सेतीले, होता तिचाच आधार संसाराच्या गाळग्याले, संसाराच्या गाळग्याले. आणि हे ठुनी जेव्हा गाडतात, पुरतात, रोवतात तेव्हा त्यात मीठ टाकतात मित्र हो. आणि जे लोक मिठाशी प्रामाणिक असतात ते आयुष्यात कुणाशीच गद्दारी करत नाहीत. म्हणून पुढचं कडवं त्या इमानदार ठुनीसाठी. प्रस्तावना नको, प्रस्तावना नको, डायरेक्ट कविता म्हणा. मीठ टाकून पुरवली त्याच मिठाले जागली, मीठ टाकून पुरवली त्याच मिठाले जागली, खान दानी भरोशाची शान ठुनीन राखली, शान ठुनीन राखली. आणि अशी ठुनी जेव्हा मोडतात तेव्हा, की घर मोळलं कुळाचं, घर मोळलं कुळाचं, शिर मिठाच बांध्याले, घर मोळलं कुळाचं, शिर मिठाच बांध्याले, फुटे ठुनीले हुंदका, डोये मायेचे गावले,
डोळे मायेचे गाव. आणि बाहेरून जरी ठुणी दटवट दिसत असेल तर आतपा कशी आहे की भुसा भस भस पळे, भुसा भस भस पळे जई उपटल तिले, हंब रते गायदारी कोणी धरावू मोठ्याले, कोणी धरावू मोठ्याले. आणि शेवटच्या कडव्यात एक खंत तुमच्या समोर मांडून या कवितेचा समारोप करतो की या शिरमिटच्या जंगलात माया ठुनीची सरे नाही, या शिरमिटच्या जंगलात माया ठुनीची सरे नाही, चळवा मजल्यावर मजले पण आपले पणा नाही, पण आपले पणा नाही. धन्यवाद. अमोल शिंदे ठाणे या कवीला मी आता तुमच्यावर घेऊन येतोय. लोकसत्तामध्ये नोकरी करतात ते. अनेक कार्यक्रमातून कविता वाचन केले त्यांनी. या भयान कातर वेळी मी कुणास स्मरतो आहे, घर रांगोळीने सजले पण रंग उतरतो आहे, अशी लाडीक कविता लिहिणारे. या लाख दिव्यांच्या माळा ही खोटी आतषबाजी, हा देश उजळतो आहे की आतून जळतो आहे, अशी कविता लिहिणारे अमोल शिंदे ठाणे. जास्त वेळ घेत नाही. कवितेचं शीर्षक आहे जत्रा. कोरोना नंतर सगळे निर्बंध शिथिल झाल्यानंतर जेव्हा गावी जत्रा बघितली, तिचं दृश्य मांडतो. डोळ्यासमोर उभं राहिलं तर दाद द्या. ही सांगाड्यांची जत्रा, ही सांगाड्यांची जत्रा, बाजार मुका भरलेला. ही सांगाड्यांची जत्रा, बाजार मुका भरलेला, निष्पर्ण वडाच्या पाठी जोगिया ताठ निजलेला. निष्पर्ण वडाच्या पाठी जोगिया ताठ निजलेला, गर्दीत व्यापली गर्दी, गर्दीत व्यापली गर्दी, तांड्यावर चढती तांडे, गर्दीत व्यापली गर्दी, तांड्यावर चढती तांडे, ती तंबू ठोकून भवती संसार आंधळा मांडे, ती तंबू ठोकून भवती संसार आंधळा मांडे. कुणी टिकल्या कोणी माळा, कुणी टिकल्या कोणी माळा, कुणी खेळ जिव्हारी दावे, कुणी टिकल्या कोणी माळा, कुणी खेळ जिव्हारी दावे, नशिबाला दोन हातांनी ती काठ जरीचा लावे, नशिबाला दोन हातांनी ती काठ जरीचा लावे. कुणी हळूच पुटपुटतो की, कुणी हळूच पुटपुटतो की, त्या या जत्रेतील रांडा, कुणी हळूच पुटपुटतो की, त्या या जत्रेतील रांडा, त्या टोकन घेती वेगे कळशीत उताणा हंडा, त्या टोकन घेती वेगे कळशीत उताणा हंडा. हे ऐका की लेकरे खेळ सोडोनी, लेकरे खेळ सोडोनी, खेळणी विकाया बसली, लेकरे खेळ सोडोनी, खेळणी विकाया बसली, अन प्रारब्धाच्या अंती ओंजळीत भाकर रुसली, अन प्रारब्धाच्या अंती ओंजळीत भाकर रुसली. आणि शेवट असा, ही 2 दिवसांची जत्रा, ही 2 दिवसांची जत्रा, जगण्याची नवखी दैना, राघूच्या डोळा पाणी, राघूच्या डोळा पाणी, अन वाट पाहते मैना, राघूच्या डोळा पाणी, अन वाट पाहते मैना. धन्यवाद. धन्यवाद. वेगळीच शैली असलेली कविता त्यांनी सादर केलेली आहे. विनायक कुलकर्णी पुणे 38 वर्षापासून पत्रकार आहेत. गिरीभ्रमण, गायन, ऑनलाईन पुरस्कार प्राप्त झालेले आणि विविध विषयांवर लेखन करणारे विनायक कुलकर्णी यांना विनंती करतो की त्यांनी मैफिलीत त्यांची कविता घेऊन यावी. नमस्कार. माझा कवितेचा विषय खूपच वेगळा आहे जरा नेहमीच्या याच्यापेक्षा. टाय नावाची जी कविता आहे, टाय म्हणजे आपण शर्टावर जो बांधतो टाय, त्याचं मनोगत आणि विनोद असा दोन्हीचा संगम त्याच्यामध्ये आहे. टाय. अस्तित्व असते टायचे, अस्तित्व असते टायचे, पोशाखाच्या गर्दीत खुलणारे, विविध रंगांच्या आवरणाने लक्ष वेधून घेती सर्वांचे. रुबाबदार छातीवर रुळताना, रुबाबदार छातीवर रुळताना
अभिमान वाटतो मनापासून आणि अस्तित्व असते अल्पकाळाचे, तरी भासते जणू नंदनवन. शर्ट आणि कोट मित्र जवळचे, पण सांभाळून घेती सदा सर्वदा. त्यांच्या सहवासामुळेच सुखावतो वाटचालीतील क्षणाक्षणाला. टाके शिलाईचे एकदाच सहन करावे लागतात आणि असंख्य चटके इस्त्रीचे वारंवार बसत असतात. बोलण्यापेक्षा करावे काम म्हणून बांधतात गळ्याला, पण कोण मानतो आदेश, नसे सोयर सुतक कोणाला. झाले आगमन सफारीचे आणि दूर केले अनेकांनी. अपरिहार्यता ही बदलाची म्हणून स्वीकार केला मनोमनी. आणि शेवटचा प्यारा. दिसत असलो लहानसा पण असतो कायम रुबाबदार. हीच खरी माझी ओळख, खात्री असावी सर्वांना. धन्यवाद. यानंतर कवी अविनाश चव्हाण 2 शब्द हा काव्यसंग्रह प्रकाशित आहे. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची प्रस्तावना त्याला आहे. बळ नावाचा काव्यसंग्रह आहे. अनेक काव्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले त्यांनी आणि अनेक पुरस्काराने सन्मानित आहे. अविनाश चव्हाण. कवितेचं नाव आहे तुझा वेळ. एक मिनिट, सुषमा ठाकूर आलेले आहेत का? हा नाही आलेले, मला माहिती आहे. सुषमा ठाकूर कन्फर्म केलं. कवितेचं नाव आहे तुझा वेडा. ओले डोळे आस बाबडी प्रीत ही वेडी आहे. ओले डोळे आस बाबडी प्रीत ही वेडी आहे. सारे म्हणती खुळा मला मी तुझाच वेडा आहे. सारे म्हणती खुळा मला मी तुझाच वेडा आहे. तुझ्यासाठीच ग सजनी कसा झालो असा वेडा. तुझ्यासाठीच ग सजनी कसा झालो असा वेडा. मला म्हणतात ग सारे तुझा 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 वेडा. सखे स्वप्नात असताना कशी असतेस तू जवळी. कधी येता समोरी तू नजर माझीच मी चोरी. मला म्हणतात ग सारे तुझा वेडा. तुझ्यासाठीच जगतो मी, तुझ्यावरतीच मरतो मी. तुला पाहून ग सजनी स्वतःला विसरतो मी. मला म्हणतात ग सारे तुझा वेडा. तुझ्यासाठीच ग सजनी कसा झालो असा वेडा. मला म्हणतात ग सारे तुझा वेडा. गुलाबी अक्षरांची मी सखे आठवण तुला लिहितो. कधी ओठात मी जपतो, कधी हृदयात मी जपतो. कधी ओठात मी जपतो, कधी हृदयात मी जपतो. आता या ओळी आहेत, जर तुमच्या हृदयापर्यंत पोहोचल्या तर त्यांना दाद द्या. उगी मस्जिद कशाला मी आता जाऊ. उगी मस्जिद कशाला मी आता जाऊ. मिळाला देव मजला हा कशाला देव तो पाहू. मला म्हणतात ग सारे तुझा वेडा. शेवटच्या लाईन आहेत. जरी ना साथ या जन्मी,
जरी ना साथ या जन्मी सखे मी वाट ती पाहीन. तुझा वेडा इथे झालो, तुझा वेडा तिथे होई. मला म्हणतात ग सारे, तुझा वेडा तुझ्यासाठीच ग सजनी, कसा झालो असा वेडा. मला म्हणतात ग सारे, तुझा वेडा. धन्यवाद. फार सुंदर गाऊन त्यांनी कविता म्हटलेली आहे. यानंतर आपण पुढच्या कवीकडे वळतो आहोत मित्रांनो. बहुतेक अशा तिच्यावर कविता लिहिणाऱ्या बऱ्याच कवींनी तिला सोडून सगळ्यांना ऐकवलेल्या असतात. फक्त तिला ऐकवली तरी पुष्कळ आहे, पण तिला सोडून सगळ्या जगाला ऐकवतात. अविनाशजी, तुझा वेडा तिला पण ऐकवा एकदा. ओके. यानंतर रेखा भांडारे आमच्या नाशिकच्या कवयित्रींना मी आपल्यासमोर पेश होतोय. काळोखाचे काठ, निशब्दाचे देणे, द्विदल हे त्यांचे कविता संग्रह आहे. महाराष्ट्र शासनाचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. सावानाचा प्रभाकर वैद्य पुरस्कार मिळालेला आहे. पुरस्कारांचा पाऊस त्यांना पडलेला आहे त्यांच्यावर. बघूया रेखा भांडारे आपल्यासाठी काय घेऊन येत आहेत. कवयित्री रेखा भांडारे. नमस्कार. तुझ्या वेळेला टाळ्या पडायला पाहिजे होत्या, पण आहे की नाही. राहून गेल्या तर नंतर वाजवा. नमस्कार. इथे आत्ता आल्यानंतर मला गुलजार साहेबांच्या 4 ओळी आठवतात. ते महफिल में चल रही थी मेरे कत्ल की तैयारी. महफिल में चल रही थी मेरे कत्ल की तैयारी. हमें देखा तो सब बोले बड़ी लंबी उम्र है तुम्हारी, बड़ी लंबी उम्र है तुम्हारी. श्रद्धेय तात्यासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन करते आणि एक छंदमुक्त कविता आपल्या समोर सादर करते. छंदमुक्त म्हणजे जे तुमच्याच भाषेत बोलणार आहे, तुमच्याशी थेट संवाद साधणार आहे, अशी एक वेगळी कविता जी सगळ्या छंदापासून मुक्त आहे. अशी कवितेचं नाव आहे जात. एकदा जात माझ्याकडे आली, एकदा जात माझ्याकडे आली, म्हणाली मी माणसांना सोडून जायचे ठरवले. एकदा जात माझ्याकडे आली, म्हणाली मी माणसांना सोडून जायचे ठरवले. मी म्हणाले अभिनंदन, मी म्हणाले अभिनंदन. ती म्हणाली अभिनंदन कसले करतेस, तुझ्या सांगण्यानुसार हा निर्णय घेतला खरा, तुझ्या सांगण्यानुसार हा निर्णय घेतला खरा, पण माणसंच मला सोडायला तयार नाहीत, पण माणसंच मला सोडायला तयार नाहीत. काहीतरीच काय सांगतेस, तुझ्यामुळेच इतक्या गोष्टी इथे घडल्या आहेत की हे सर्व टाळण्यासाठीच तू माणसांच्या नावागावातून, माणसांच्या मनामनातून, घराघरातून, पटावरून, सरकारी नोंदीतून निघून गेलंच पाहिजेस. हे सर्व टाळण्यासाठीच तू माणसांच्या नावागावातून, मनामनातून, घराघरातून, पटावरून, सरकारी नोंदीतून निघून गेलंच पाहिजेस. तू गेल्याशिवाय समता, समानता येणारच नाही पूर्णत्वानं. जात म्हणाली बाई ग, तुझं हेच रोजचं लेक्चर ऐकून मी जायचं नक्की केलं. जात म्हणाली बाई ग, तुझं हेच रोजचं लेक्चर ऐकून मी जायचं नक्की केलं. गावातून चौफेर फेरफटका मारला, वरच्या पेठेत गेले, खालच्या पेठेत गेले, मधल्या आळीत गेले. इतकंच काय, वैतागून गावाबाहेरही जाऊन आले. हे ग काय, नीट सांग, कोड्यात नको ना बोलूस. ऐक, प्रथम मी गेले अगदी वरच्या पेठेतल्या विद्याविभूषितांकडे. प्रथम मी गेले अगदी वरच्या पेठेतल्या विद्याविभूषितांकडे. वाघिणीचं दूध प्यायलेली ही विद्यावान मंडळी, वाघिणीचं दूध प्यायलेली ही विद्यावान मंडळी जवळची पदव्यांची भेंडोळी सांभाळत म्हणाली
वाघिणीचं दूध प्यायलेली ही विद्यावान मंडळी जवळची पदव्यांची भेंडोळी सांभाळत म्हणाली, सोडायला हरकत नाही, सोडायला हरकत नाही, परंतु आमची उच्च विद्या तुझ्याच आधारावर तर मिळाली, परंतु आमची उच्च विद्या तुझ्याच आधारावर तर मिळाली. तुला सोडलं तर विद्याही नाराज होईल, तुला सोडलं तर विद्याही नाराज होईल, म्हणून सोडता येणार नाही. मग गेले लाल दिव्यांच्या पांढऱ्या शुभ्र गाड्यांमधून धावणाऱ्या, लाल दिव्यांच्या पांढऱ्या शुभ्र गाड्यांमधून धावणाऱ्या आणि शुभ्र धवल पेहरावात वावरणाऱ्या चकचकीत पेठेत. डोक्यावरची टोपी आणि खिशातल्या नोटा सांभाळत मंडळी म्हणाली, डोक्यावरची टोपी आणि खिशातल्या नोटा सांभाळत मंडळी म्हणाली, उगाच जातीचे राजकारण करू नकोस, उगाच जातीचे राजकारण करू नकोस. आम्ही राजकारणात आहोत ते तुझ्या भक्कम आधारावरच, आम्ही राजकारणात आहोत ते तुझ्या भक्कम आधारावरच. मग आपली गेले वर्णश्रेष्ठींकडे, वर्णाधीशांकडे. स्तोत्र पठण करता करता संगणक आणि भ्रमणध्वनीत अडकून गेलेत ते. चष्मा पुसत पुसत मला म्हणाले, चष्मा पुसत पुसत मला म्हणाले, परंपरागत मिळालेल्या वर्चस्वाला धक्का पोहोचेल, परंपरागत मिळालेल्या वर्चस्वाला धक्का पोहोचेल. त्यापेक्षा तू आधी तिकडच्यांनाच विचारून पहा, त्यापेक्षा तू आधी तिकडच्यांनाच विचारून पहा. असं करत करत घुसले मधल्या पेठेत, असं करत करत घुसले मधल्या पेठेत. इथली घुसमट जरा जास्तच होती बाई, इथली घुसमट जरा जास्तच होती बाई. लिहित पेन टोपण लावून बंद करत ते म्हणाले, लिहित पेन टोपण लावून बंद करत ते म्हणाले, आम्ही धड ना इकडचे धड ना तिकडचे, आम्ही धड ना इकडचे धड ना तिकडचे, मध्येच लटकतोय वट वाघळासारखे. ना सवलती ना फायदा, ना सवलती ना फायदा, कर भरण्याचा फक्त वायदा, तुझ्या कृपेने मधलाच दांडा, कसं धरू तुला आणि सांग ना कसं सोडू तुला, कसं सोडू तुला. हे ऐकून लटकलेच मी सुद्धा. वैतागले आणि गेले मोकळ्या खुल्या पेठेत, वैतागले आणि गेले मोकळ्या खुल्या पेठेत. इतकी स्वच्छता पाहून गुदमरले ग श्वास माझेही. हातातले रेशन कार्ड गच्च धरत ते म्हणाले, हातातले रेशन कार्ड गच्च धरत ते म्हणाले, जात आहे म्हणून तर सगळ्या सवलतींचे पदरात पडणारे माप आहे, जात आहे म्हणून तर सगळ्या सवलतींचे पदरात पडणारे माप आहे. आणि आता तू तर आमच्या मुळावरच उठलीस. हे बघ, डॉक्टर बाबासाहेबांनी 10 वर्ष दिली खरी, डॉक्टर बाबासाहेबांनी 10 वर्ष दिली खरी, आता तर सवलतींची 70 होईल. तरीही सवलती देऊन प्रश्न काही सुटले नाहीत ग, सवलती देऊन प्रश्न काही सुटले नाहीत ग. धनदांडग्यांचा नवा वर्गही निर्माण झाला हे खरं असलं तरीही मनात येतं आमच्या, त्यांनी जातीभेद पाळू नये, आमच्या मनात येतं त्यांनी जातीभेद पाळू नये आणि आम्हाला टाळूही नये. हातात असलेली ही जातीची काठी आम्ही सोडूही नये. मग तूच सांग बाई आता, इथं तर प्रत्येकालाच आपली जात प्यारी आहे, इथं तर प्रत्येकालाच आपली जात प्यारी आहे. विद्याविभूषित असो वा राजकारणी असो, वर्णप्रेमी असो वा वर्णधर्मी असो, कोणालाही जात सोडायची नाही. समानता प्रत्येकालाच हवी पण जात सोडायची नाही. प्रत्येक जण खुश आहे जातीच्या वर्तुळाच्या परिघातच, प्रत्येक जण खुश आहे जातीच्या वर्तुळाच्या परिघातच. माणूस नावाच्या एका सरळ रेषेत, माणूस नावाच्या एका सरळ रेषेत उभं राहायला कोणीच तयार नाही. मग सांग मी कोणाला सोडू, तूच सांग बाई, आता तूच सांग मी कोणाला सोडू.
वा 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 वा. रेखा भांडारांनी विचार केला, आता उरलेले काही जात नाहीत, त्याच्यामुळे त्यांनी दीर्घ कविता, आता उरलेले काही जात नाही, त्याच्यामुळे त्यांनी एक प्रदीर्घ अशी कविता. चिंतन चांगलं होतं, काय हरकत नाही. प्रत्येक कवीला अधिकार आहे आपली कविता सादर करण्याचा. यानंतर प्रतिभा जाधव आमच्या लासलगावच्या या कवयित्री, अभिनेत्री, लेखिका आहेत. साहित्यिक वक्ता, एकपात्री कलाकार आहेत त्या. निवेदिका लासलगाव महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख आहेत. 6 पुस्तकं प्रकाशित, 500हून अधिक व्याख्यानं दिली आहे. सिंगापूर, मॉरिशस, महाराष्ट्रभर 350हून अधिक एकपात्री प्रयोग त्यांनी केलेले आहेत. मी अरुणा बोलते, मी जिजाऊ, मी आसिफा, मी सावित्री, या अनेक प्रयोगांनी त्यांनी स्वतःला खूप सिद्ध केलेलं आहे. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या या आमच्या लढवय्या कवयित्री आहेत प्रतिभा जाधव. आणि अशीच लढणारी लढवईची कविता मी ते सादर करेन. Yes. माझ्या माय बहिणी ज्या लढतात, जिंकतात, इथल्या भेदमुलूक अशा चौकटीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न करतात, त्या सगळ्या माझ्या माय बहिणींना अर्पण ही कविता. कवितेचं शीर्षक आहे किती लढते किती झुरते. किती लढते किती झुरते, किती लढते किती झुरते, तरी पुरते इथे आहे. किती लढते किती झुरते, तरी पुरते इथे आहे. अनितीच्या जगामध्ये नीतीला पूजते आहे. किती वादळ परतवली, तुफान झेलली आहे. किती वादळ परतवली, तुफान झेलली आहे. जिव्हाळ्याच्या शब्दांनी, जिव्हाळ्याच्या शब्दांनी माणूस जोडते आहे. किती लढते किती झुरते, तरी पुरते इथे आहे. सुखाने नांदते येथे, सुखाने नांदते येथे, दुखाशी भांडते आहे. सुखाने नांदते येथे, दुखाशी भांडते आहे. गुजमी काळ जाते या जगाला सांगते आहे. उद्याचे स्वप्न माझ्या या डोळ्यात रे आहे. उद्याचे स्वप्न माझ्या या डोळ्यात रे आहे. हरवणी नियतीला मी, हरवणी नियतीला मी हताशा जिंकते आहे. किती लढते किती झुरते, तरी पुरते इथे आहे. निर्मुवाट प्रगतीची विवेका पेरते आहे. लढा देण्या विचारांचा विचारा मांडते आहे. कट्टरता नको आम्हा, कट्टरता नको आम्हा, सत्तेची दडपशाही. समतेच्या सूर्याची, समतेच्या सूर्याची आस मज लागते आहे. किती लढते किती झुरते, तरी पुरते इथे आहे. शेवटचं कडवं. रमा साऊ जिजाऊची मी लेकरे आहे. रमा साऊ जिजाऊची मी लेकरे आहे. माझी लेखणी कविता पुरती नेकरे आहे. भीती आता कसली ना, भीती आता कसली ना, कुठले शल्यही नाही. माझे संविधानच रे, माझे संविधानच रे, माझ्या जगण्याची ग्वाही. मुक्त जगण्याची ग्वाही, माझ्या जगण्याची ग्वाही. धन्यवाद. यानंतर राजेंद्र दिघे यांना मी आपल्यासमोर सादर करणार आहे. राजेंद्र दिघे, काळ्या आईची तहान हा त्यांचा कविता संग्रह आहे. शाब्बास गुरुजी हा लेख संग्रह आहे. स्मिता पाटील पुरस्कार, विंदा खरंदीकर पुरस्कार आदी पुरस्कारांनी ते सन्मानित झालेले आहे. राजेंद्र केवळबाई दिघे
असं नाव ते लावतात. आईचं नाव सोबत घेऊन जगणारा कवी आहे राजेंद्र दिघे. धन्यवाद सर. येस सर. माझ्या कवितेचं शीर्षक आहे बारो मास अवघड घास. भरल्या ताटात पावसानं सारी माती कालवली, भरल्या ताटात पावसानं सारी माती कालवली, बळी राजाची भाकरी अशी कारे हिरावली. कोरड्या मातीतल्या उभ्या मक्यालाही फुटले कोंब, कोरड्या मातीतल्या उभ्या मक्यालाही फुटले कोंब, रानभर दाटलेल्या दुःखाची मळ्या खळ्यात रडावं. ऐन दिवाळीत शिवारी, ऐन दिवाळीत शिवारी अवकाळीचा थैतयाट, ऐन दिवाळीत शिवारी अवकाळीचा थैतयाट, मायबाप सरकारने मांडला सत्तेचा सारीपाट. गाय गुरांचा भिजला चारा, गाय गुरांचा भिजला चारा, कपाशीचे बोंडही वाऱ्यात, गाय गुरांचा भिजला चारा, कपाशीचे बोंडही वाऱ्यात, ओली ज्वारी बाजरी करडई, खरीपाचा घास चिखलात. फळ फूल चिमणी पाखर, फळ फूल चिमणी पाखर, सार सार शिवार उदास, फळ फूल चिमणी पाखर, सार सार शिवार उदास, पीक उद्ध्वस्त डोळ्याने पाहून गळा उतरत नाही घास, पीक उद्ध्वस्त डोळ्याने पाहून गळा उतरत नाही घास. द्या रे हात समद्यांनी, द्या रे हात समद्यांनी जगाच्या पोशिंद्यास, द्या रे हात समद्यांनी जगाच्या पोशिंद्यास, उभा राहील हिमतीनं, उभा राहील हिमतीनं, पुढल्या वेळी बारोमास, पुढल्या वेळी बारोमास. धन्यवाद. क्या बात आहे. चांगली कविता राजेंद्र दिघे यांनी आपल्याला ऐकवली. त्यानंतर काशीनाथ वेलदोडे हे आमचे नाशिकचे कवी आहेत, कामगार कवी. अत्यंत ताकदीची कविता ते लिहितात. घुसमट आणि वात्सल्य हे त्यांचे काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. काव्य गुंफा या प्रातिनिधिक कविता संग्रहाचं त्यांनी संपादन केलंय आणि माय ही कविता त्यांची ध्वनिमुद्रित केली प्रशांत मोरे सरांनी. काशीनाथ वेलदोडे. आई कशी बदलत गेली, काळानुसार आई कशी बदलत गेली हे मी माझ्या कवितेतून विशद करतोय. कमलाकर दिसले. चेहऱ्यावर वाढत जाणाऱ्या सुरकुत्या आलेख तुझ्या जीवनाचा, चेहऱ्यावर वाढत जाणाऱ्या सुरकुत्या आलेख तुझ्या जीवनाचा, किती जीवनदान केलंस या रहाट गाडग्याचा हिशेबी नसतो तुझ्या ठाई अशी तू आई. चेहऱ्यावर वाढत जाणाऱ्या सुरकुत्या आलेख तुझ्या जीवनाचा, किती जीवनदान केलंस या रहाट गाडग्याचा हिशेबी नसतो तुझ्या ठाई अशी तू आई. तुला छेळल्या किती काळ राती, तू वादळ वाऱ्याला थोपत पदराड जपल्या किती ज्योती. तुला छेळल्या किती काळ राती, तू वादळ वाऱ्याला थोपत पदराड जपल्या किती ज्योती. उन्हाच्या सोसून झळी, पावसाच्या झेलून सरी, कसून खडकाळ माती, फुलवल्या अंकुर तू उरी. उन्हाच्या सोसून झळी, पावसाच्या झेलून सरी, कसून खडकाळ माती, फुलवले अंकुर तू उरी. माय तुझ्या थरथरणाऱ्या हाताचा स्पर्शही आता विरत चालला बुलेटच्या वेगाने धावणाऱ्या जगासारखा. माय तुझ्या थरथरणाऱ्या हाताचा स्पर्शही आता विरत चालला बुलेटच्या वेगाने धावणाऱ्या जगासारखा. एक घास काऊचा, एक घास चिवूचा, बाळाचा घास भरवणारी बोटेही चमचे काट्यात बंदिस्त झाली. एक घास काऊचा, एक घास चिवूचा, बाळाचा घास भरवणारी बोटेही चमचे काट्यात बंदिस्त झाली. फिगर आणि नोकरीच्या नादात, फिगर आणि नोकरीच्या नादात पाना जिरतो उरातल्या उरात. फिगर आणि नोकरीच्या नादात पाना जिरतो उरातल्या उरात. मात्र हृदयाचं स्पंदन बाळ हृदयाला नाही, बाटलीत झाली आता बाळाची आई. मात्र हृदयाचं स्पंदन बाळ हृदयाला नाही, बाटलीत झाली आता बाळाची आई. पाठ आणि कडेवरची जागा बेबी ट्रॉलीनं गिळली, पाठ आणि कडेवरची जागा बेबी ट्रॉलीनं गिळली. पाळणा घर चाइल्ड सीटरच संस्कार केंद्रे बनली. पाठ आणि कडेवरची जागा बेबी ट्रॉलीनं गिळली. पाळणा घर चाइल्ड सीटरच संस्कार केंद्रे बनली. पैसा, करिअर आणि माणूस घाण्या व्यवस्थेने, पैसा, करिअर आणि माणूस घाण्या व्यवस्थेने विकत घेतली आंबाळणारी, कोंबाळणारी, कुशीत घेऊन निजणारी आहे. पैसा,
करिअर आणि माणूस घाण्या व्यवस्थेने विकत घेतली आंबळणारी कोंबळणारी कुशीत घेऊन निजणारी आई. कुठं गेलीस तू मला कडेवर घेऊन जत्रा दाखवणारी आई. कुठं गेलीस तू मला कडेवर घेऊन जत्रा दाखवणारी आई. कुठं गेलीस तू मला कडेवर घेऊन. त्यांना फुलांचा गुच्छ देऊन कवींचा सत्कार करावा. श्रोत्यांमध्ये कवी विलास गोवर्धने मला दिसत आहेत. ज्यांना ज्यांना कवितेची सच्ची तहान आहे असे लोक समोर मला सगळे दिसत आहेत आणि अतिशय निष्ठेने ते या सगळ्या कविता ऐकतात. याचा विशेष आनंद आम्हाला या संमेलनाच्या निमित्ताने मिळतो. यानंतर कमलाकर देसले आमचे महत्वाचे कवी. ज्ञानिया तुझे पायी काळाचा ध्यास काळाचा घास जरासा काही श्वास विश्वासाठी हे त्यांचे कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत. त्यांचा काही श्वास विश्वासाठी हा नुकताच प्रकाशित झालेला आहे आणि अष्टगंधाच्या स्टॉलवर तो उपलब्ध आहे ना कमलाकर? अष्टगंधकडे आहे ना पुस्तक अवेलेबल? आहे. आहे. अनेक पुरस्कार महाकवी कालिदास, बालकवी, समता, शब्दपेरा, साहित्य सावाना अनेक पुरस्कारांनी सन्मानित आहे. त्यांनी सगुण निर्गुण मध्ये ललित लेखन केलेले महाराष्ट्र टाइम्स मध्ये. कमलाकर देसले. मला काय इतकं मागे ठेवलं. माहोल उत्तर रात्रीचा आहे आणि भैरवीचा आहे. येस येस येस. त्याच्यामुळे आता मी ठरवलेली कविता काही वाचत नाही, मी बदलतो ही कविता. अगा करुणा सागरा आता येऊ दे करुणा. अगा करुणा सागरा आता येऊ दे करुणा. कोसळताना पहाड नको मोडू देऊ कणा. कोसळताना पहाड नको मोडू देऊ कणा. निवाऱ्याला नाही घर आभाळही फाटलेलं. दादा, निवाऱ्याला नाही घर आभाळही फाटलेलं. अंगुलीने उचल रे तुझा गोवर्धन जुना. अंगुलीने उचल रे तुझा गोवर्धन जुना. अगा करुणा सागरा. सगळ्यात जास्त नुकसान शिकलेल्या लोकांनी केलेलं आहे या जगाचं. सगळ्यात जास्त नुकसान. शिकलेले सवरले कसे राक्षस जाहले. शिकलेले सवरले कसे राक्षस जाहले. अंतर्बाह्य नागविती दिन दुबळ्या याजना. अंतर्बाह्य नागविती दिन दुबळ्या याजना. अगा करुणा सागरा. झाले रक्षक भक्षक देश विकला ढोंग्यांनी. झाले रक्षक भक्षक देश विकला ढोंग्यांनी. नागविल्या द्रौपदीला कुणी चिंधी पुरविणा. नागविल्या द्रौपदीला कुणी चिंधी पुरविणा. अगा करुणा सागरा. त्यांचे इमले चढले त्यांचे इमले चढले दिन पायात गाडले. त्यांचे इमले चढले दिन पायात गाडले. मस्त महालांना देवा तुच सुरुंग लावना. मस्त महालांना देवा तुच सुरुंग लावना. अगा करुणा सागरा. मी शिक्षक आणि शिक्षण व्यवस्थेवरच्या या ओळी आणि कविता प्रतिमांची भाषा असते. श्रीधरजी, फोडलेले तानपुरे तानपुरा फोडलेले तानपुरे केली सतारीची दैना. फोडलेले तानपुरे केली सतारीची दैना.
निर्लज्जांनी आपटली सरस्वतीची ही विणा. निर्लज्जांनी आपटली सरस्वतीची ही विणा. अगा करुणा सागरा बंडकर्त्यांचे तयांनी हात कलम केलेले. बंडकर्त्यांचे तयांनी हात कलम केलेले. आक्रोशाला केले मुके, आक्रोशाला केले मुके. अशा जागो जागी खुणा. आक्रोशाला केले मुके, अशा जागो जागी खुणा. अगा करुणा सागरा तुझ्या लेकरांची आता नको पाऊस आबाळ. तुझ्या लेकरांची आता नको पाऊस आबाळ. तुझ्या येण्याचा संकेत वाजवी रे शंख पुन्हा. तुझ्या येण्याचा संकेत वाजवी रे शंख पुन्हा. अगा करुणा सागरा आता येऊ दे करुणा. कोसळताना पहाड नको मोडू देऊ कणा. कोसळताना पहाड नको मोडू देऊ कणा. कमलाकर देशलेंची ही हृदयात कालवा कालव करणारी कविता आपल्या बरोबर आपल्याला घेऊन जायची. अतिशय सुंदर कवितेचं सादरीकरण आणि कवितेचा आशय दोन्हींनी या सभागृहाला जिंकलेला आहे. आपले महत्वाचे आणि अंतस्थ कवी कमलाकर देसले काही श्वास विश्वासाठी हा त्यांचा संग्रह जरूर घ्या. अष्टगंध प्रकाशनाच्या स्टॉलवर तुम्हाला तो उपलब्ध होईल. यानंतर थांबा 2 कवी राहिले फक्त. हा ओके. मित्रांनो मला अरुण म्हात्रेची एक कविता आठवली. या कविता ऐकत असताना एक 4 ओळी फक्त. अरुण म्हणतो ताकद कशी असते आणि शहरात कशी वाढत जाते. तो म्हणतो ते दिवस आता कुठे जेव्हा फुले बोलायची. ते दिवस आता कुठे जेव्हा फुले डोलायची. दूर ती गेली तरीही सावली भेटायची. दूर ती गेली तरीही सावली भेटायची. आणि शेर बघा. वर नभाची कवले निळी आणि डोंगराची भिंत ती. वर निळी कवले नभाची डोंगराची भिंत ती. ते नदी काठी भटकणे हीच शाळा व्हायची. ते नदी काठी भटकणे हीच शाळा व्हायची. आणि शेवटचा शेर एकदम सरताज आहे. तो फाटके होते खिसे आणि नोटही नव्हती खरी. फाटके होते खिसे आणि नोटही नव्हती खरी. पण उगवत्या चांदण्यांवर मालकी वाटायची. ते दिवस आता कुठे जेव्हा फुले डोलायची. गाणारे कवी आपल्याला जिंकून घेतात आणि कमलाकरने आपल्याला जिंकलेलं आहे. आणि कविता ऐकत असताना दुसऱ्या कवितेची आठवण येणं हे त्या कवितेचं यश आहे. कवी सुद्धा अतिशय तन्मतीने कविता ऐकतायत आणि नेमकी आणि अचूक दाद देत आहेत. याचा विलक्षण आनंद आज मला या मैफिलीत झालेला आहे. यानंतर आमच्यातले अत्यंत सिनियर कवी ज्यांच्या कवितेचं बोट धरून आमची कविता चालायला शिकली त्यांचे संस्कार आमच्या कवितेवर झालेत. कविता दशकाची या संग्रहानं त्यांचा आमचा परिचय झाला. मौज प्रकाशनानं त्यांचे कविता संग्रह प्रकाशित केलेले आहे. जंगलझडी, तळपाणी, कालांतर आणि आता एक नवं जग. गेले का? कवी केशवसूत पुरस्कार त्यांना मिळालाय. बालकवितांचे संग्रह त्यांचे आहेत. माती उकरून मुळापर्यंत जाल तर हाती काहीच लागणार नाही. ते गेले तर त्यांची कविता आपण म्हणू शकतो. माती उकरून मुळापर्यंत जाल तर हाती काहीच लागणार नाही. मुळापर्यंत पोहोचण्याचा रस्ता फुलातून जातो. मुळापर्यंत पोहोचण्याचा रस्ता फुलातून जातो. अतिशय हृदयाला हात घालणारी कविता त्यांनी लिहिली आहे. आणि यानंतर अर्थातच माझ्या बरोबर सूत्रसंचालन करणारे आमच्या काळजातले मित्र लक्ष्मण महाडिक यांना मी विनंती करतो की त्यांनी कसदार ग्रामीण कविता लिहिणारे कवी आहेत. कुणब्याची कविता महाराष्ट्र शासनाचा त्यांना या संग्रहाला पुरस्कार मिळालेला आहे. शेतीचं दुःख, मातीचं दुःख हा त्यांच्या कवितांचा विषय आहे. आणि श्री कुसाच्या कविता या संमेलनात त्यांचा उद्या दुपारी 4 वाजता शब्दालय प्रकाशनाच्या स्टॉलवर अनुराधा पाटील यांच्या हस्ते प्रकाशित होतोय. सगळ्याच ढगात नसते पाणी, सगळीच नसतात खोटी नाणी, पण पीक भरात आलं म्हणजे सारेच पक्षी गातात गाणी. अशी लोभस कविता लिहिणारा माझा मित्र लक्ष्मण महाडिक याला मी विनंती करतो उरलेल्या श्रोत्यांसाठी आणि आमच्या काळजातल्या कवींसाठी त्यांनी कविता वाचावी.
हे बघ लक्ष्मण, कुणीतरी आधी कुणीतरी नंतर हे तर होतच की नाही, सगळ्यांना घ्यायचं होतं. कुणीतरी कणकवलीहून आलंय, रत्नागिरीहून आलंय, कोकणातून आलंय, आणि आपण त्यांना शेवटी घ्यायचं. त्यापेक्षा आम्ही ठरवलं आपण नाशिकचे घरचे कवी आपण शेवटी सगळे घेऊया. आणि म्हणून रेखा भांडारे असो, प्रतिभा जाधव असो, कमलाकर देसले असो किंवा उत्तम कोळगावकर असो, आपण सगळ्यांनी शेवटी कविता म्हणायची असं आमचं अलिखित ठरलं होतं. बाहेरगावच्या कवींना मानाचा मुद्रा आहे. ओके, घे आता लक्ष्मण. यावेळी नाशिकचे कवी आपल्याला आता माफ करतील असं प्रमाणपत्र आपण घेऊन टाकलंय. नाही, माफ काय, आपण प्रामाणिकपणे सगळे करतो लक्ष्मण, नाही की नाही? चला एक छोटीशी कविता घेतो. मानधन सगळ्याला सारखंच मिळणार आहे. ठीक आहे, ठीक आहे. मला वाटलं उशीर असेल तर थोडं जास्त मिळेल. एक छोटीशी रचना. पहिला पाऊस झेलशील जेव्हा, पहिला पाऊस झेलशील जेव्हा चिंब पावसात भिजून घे. पहिला पाऊस झेलशील जेव्हा चिंब पावसात भिजून घे. ऋतू सतत बदलत राहतात, मातीत चांगली रुजून घे. ऋतू सतत बदलत राहतात, मातीत चांगली रुजून घे. रुजण्याचे वय असतं आणि सजण्याचं असतं वय. रुजण्याचं असतं वय आणि सजण्याचं असतं वय. रुजण्याचं असतं वय आणि सजण्याचं असतं वय. पहिला पाऊस झेलशील जेव्हा चिंब पावसात भिजून घे. रुजण्याचं असतं वय आणि सजण्याचं असतं वय. अर्ध रिकाम्या हंड्याला डचमळण्याचं असतं भय. मी डचमळलो होतो. अर्ध रिकाम्या हंड्याला डचमळण्याचं असतं भय. तोल जाऊ नयेत म्हणून गच्च अशी भरून घे. ऋतू सतत बदलत राहतात, माती चांगली रुजून घे. आभाळ भरात आलं म्हणजे मोर होऊन जाऊ नकोस. आभाळ भरात आलं म्हणजे मोर होऊन जाऊ नकोस आणि मृगजळाच्या पाठीमाग हरणासारखी धावू नकोस. आभाळ भरात आलं म्हणजे मोर होऊन जाऊ नकोस आणि मृगजळाच्या पाठीमाग हरणासारखी धावू नकोस. आणि झाड मनात भरलं तरी, पलीकडचं काठावरचं बहरलेलं, आणि झाड मनात भरलं तरी ऊन थोडं सोसून घे. कारण ऋतू सतत बदलत राहतात, मातीत चांगली रुजून घे. पहिला पाऊस झेलशील जेव्हा चिंब पावसात भिजून घे. सगळ्या ढगात नसतं पाणी, सगळ्या ढगात नसतं पाणी, सगळीच खोटी नसतात नाणी. सगळ्यात ढगात नसतं पाणी, सगळीच खोटी नसतात नाणी. पण पीक बहरात आलं म्हणजे सारेच पक्षी गातात गाणी. पण पीक बहरात आलं म्हणजे सारेच पक्षी गातात गाणी. गाणं मनात भरलं तरी आशय थोडा समजून घे. ऋतू सतत बदलत राहतात, मातीत चांगली रुजून घे. पहिला पाऊस झेलशील जेव्हा चिंब पावसात भिजून घे. शेवटच्या चारोळी. पावला गणिक जपत राहा सदैव माती खालची नाती. पावला गणिक जपत राहा सदैव माती खालची नाती. आणि अंधार वेड्या वाटांवरती सदैव दिव्या मधल्या वाती. आणि अंधार वेड्या वाटांवरती सदैव दिव्या मधल्या वाती. वादळ वाऱ्यात हेलकावताना, वादळ वाऱ्यात हेलकावताना पदरात दिवा सावरून घे. ऋतू सतत बदलत राहतात, मातीत चांगली रुजून घे. पहिला पाऊस झेलशील जेव्हा चिंब पावसात भिजून घे. पहिला पाऊस झेलशील जेव्हा चिंब पावसात भिजून. धन्यवाद. धन्यवाद महाडिक सर. चिंब पावसात भिजवणारी कविता महाडिक सरांची. नाशिकचे भूमिपुत्र आणि इतके दिवस सर्व कवींना एक संध बांधणारे, आणि गेले 4 तास आपण कवी संमेलन जे उत्तरोत्तर रंगत गेलं आणि जे दर्दी प्रेक्षक अजूनही टिकून आहेत ज्यांच्यामुळे, ते म्हणजे आमचे लाडके कवी संजय चौधरी. 2005 साली नाशिकमध्येच गोदाकाठी हा साहित्याचा मेळा भरलेला होता आणि मराठीला एक नवा चेहरा, कवितेला एक नवा चेहरा मिळाला संजय चौधरी यांच्या माझे इवलं हस्ताक्षर यांच्या रूपाने. एका महिन्याच्या आतमध्ये त्या हस्ताक्षराची दुसरी आवृत्ती सुद्धा आली आणि एक शुभशंकू म्हणून उद्या ग्रंथाली प्रकाशनच्या स्टॉलवरती त्याची पुढली आवृत्ती येऊ घातलेली आहे. मध्यंतरीच्या काळात हे हस्ताक्षर आपल्याला आपल्या काळजामध्ये होतं पण ते मिळत नव्हतं. कविताच माझी कबर इतकं प्रेम कवितेवरती करणारा हा कवी आहे
आणि आतल्या विस्तवाची कविता घेऊन तो तुमच्या पुढे येतो आहे. माझं हिवलं हस्ताक्षर नंतर तिसरा कविता संग्रह म्हणजेच आतल्या विस्तवाची कविता. तर या निमित्तानं ग्रंथाली प्रकाशनच्या स्टॉलवरती उद्या 10:30 वाजता आपण जमणार आहोत आणि ज्येष्ठ कवयित्री, साहित्य अकादमी प्राप्त कवयित्री अनुराधा पाटील यांच्या शुभ हस्ते अरुण म्हात्रे आणि शंकर बोराडे यांच्या उपस्थितीत या आतल्या विस्तवाच्या कविता आणि माझं येवलं हस्ताक्षरची तिसरी आवृत्ती तुमच्या समोर येऊ घातलेली आहे. ज्यांना पुरस्काराचे म्हणजे किती पुरस्कार 29 पुरस्कार आतापर्यंत मिळाले आहे. कविताच माझी कबरला आणि येवला हस्ताक्षर सुद्धा. ते संजय चौधरी सरांना, आमच्या संजू दादांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांची कविता सादर करायची आहे. खरं म्हणजे आम्हा सर्वांना एक पायंडाच असतो, आभाचा भार कशाला, आता फुलांचे हार कशाला, हृदयामध्येच घर बांधूया, अशा घराला दार कशाला. पूर्ण महाराष्ट्रभर किंवा कुठल्याही कार्यक्रमामध्ये कवीचं नाव माहिती नसतं, पण या ओळी शेवटी असतात. म्हणजे संजय चौधरी यांच्या कवितेशिवाय शेवट शक्य नाही. म्हणून आज संजय चौधरी सर आहेत शेवटाला. व्यासपीठावरील सर्व सन्माननीय कवी आणि व्यासपीठाच्या समोरील सगळे सन्माननीय रसिक दोघांना नमस्कार करतो. या डायसची दिशा संमेलन सुरू झालं तेव्हा अशी होती, आता अशी करायला हरकत नाहीये. बरोबर आहे की नाही? तर असे दोन्हींकडून प्रेम मिळालं आपल्याला, कवींकडून दाद मिळाली, रसिकांकडून दाद मिळाली. तर सगळ्यांना खूप खूप मी धन्यवाद देतो की माझ्या सूत्रसंचलनाला आपण जो प्रतिसाद दिला आणि 4 तास खरं कुठे गेले आपल्याला कळलं नाही. रसिकांची संख्या कमी जास्त हे तर प्रत्येक संमेलनामध्ये होतच असतं, होय की नाही? आणि उरलेले सभागृहात राईट आणि अनेक कारणांनी उशीर झाला कार्यक्रमाला आणि पाऊस पाणी सगळं बघता हे संमेलन आपण आनंदाने पार पाडलेलं असं मला वाटतं. सगळ्यांना धन्यवाद. माझी पण छोटीशी एक कविता सादर करतो आणि नंतर अध्यक्षांची कविता होईल आणि मग कवी संमेलनाचा समारोप होईल. पहिला तुकडा. मी कुठल्याच कवितेच्या खाली तारीख टाकत नाही. मी कुठल्याच कवितेच्या खाली तारीख टाकत नाही. कुठल्याही तारखेला वाचली तरी ताजीच असते माझी कविता. मी कुठल्याच कवितेच्या खाली तारीख टाकत नाही. कुठल्याही तारखेला वाचली तरी ताजीच असते माझी कविता. दुसरा तुकडा. कवितेच्या जन्माची कशी काय असू शकते तारीख. कवितेच्या जन्माची कशी काय असू शकते तारीख. ती तर वर्षानुवर्षे आकार घेत राहते कवीच्या गर्भाशयात. ती तर वर्षानुवर्षे आकार घेत राहते कवीच्या गर्भाशयात. उपाशी दिवसांच्या कविता तेवढ्या आठवत राहतात. तारीख कुणी बघितली. उपाशी दिवसांच्या कविता तेवढ्या आठवत राहतात. तारीख कुणी बघितली. तारखेचं काय. आज वेगळी, उद्या वेगळी, परवा अजून तिसरीच. तारखेचं काय. आज वेगळी, उद्या वेगळी, परवा अजून तिसरीच. तारीख तर दररोज बदलणारी, कविता मात्र आजन्म तीच, काळाच्या तुकड्यावर कायमची कोरली गेलेली. कविता मात्र तीच, काळाच्या तुकड्यावर कायमची कोरली गेलेली. आणि शेवटचा तुकडा. तुकारामाच्या गाथेची कुणी तारीख पाहत नाही. तुकारामाच्या गाथेची कुणी तारीख पाहत नाही. आणि पसायदान तर आताच उमललेल्या ताज्या फुलासारखं कुठल्याही काळात. आणि पसायदान तर आताच उमललेल्या ताज्या फुलासारखं कुठल्याही काळात. मी कुठल्याही कवितेच्या खाली तारीख टाकत नाही. कुठल्याही तारखेला वाचली तरी ताजीच असते माझी कविता. आतल्या विस्तवाच्या कवितांसाठी उद्या भेटूया ग्रंथालीच्या स्टॉलवर सगळे 10:30 वाजता. धन्यवाद. यानंतर अध्यक्षांची कविता होईल आणि मग कवी संमेलनाचा समारोप होईल. सर्व कवींच्या वतीनं मी तुम्हा रसिकांचे पुन्हा एकदा आभार मानतो. कवीनं वेळेचं भान ठेवलं पाहिजे म्हणून अत्यंत छोटीशी कविता. ईश्वर माझ्या उंबरठ्यातून आत ये. ईश्वर माझ्या उंबरठ्यातून आत ये किंवा थोडासा बाजूला हो. ईश्वर
माझ्या उंबरठ्यातून आत ये किंवा थोडासा बाजूला हो, बाहेरच्या माणसांना आत येऊ दे. बाहेरच्या माणसांना आत येऊ दे. तू माझ्यासाठी मरणकळ दाबशील. तू माझ्यासाठी मरणकळ दाबशील, तोवर मला असंख्य माणसांना कडकडून मिठी मारायची आहे. बहुत बढ़िया, बहुत बढ़िया, बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. अध्यक्षांच्या या कवितेनंतर या कवी संमेलनाचा आपण समारोप करत आहोत. कवींना धन्यवाद, रसिकांना धन्यवाद, सगळ्यांचे आभार. आभाराचा भार कशाला, आता फुलांचे हार कशाला, हृदयामध्येच घर बांधूया, अशा घराला दार कशाला, अशा घराला दार कशाला.